आवाज नीट येतोय सगळ्यांना? व्हॉट इज द डॉमिनंट लँग्वेज, इंग्लिश और मराठी? यू वॉन्ट मी टू स्पीक इन इंग्लिश और मराठी? इंग्लिश मिक्स. बरं, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. सो फर्स्ट, बिफोर वी मूव ऑन टू एसे रायटिंग, लेट अस फर्स्ट डिस्कस अ बिट ऑफ बॅकग्राऊंड रिगार्डिंग एसे. आवाज खराब होतोय का? इज इट ओके? ओके, नो इश्यू. सो when we talk about essay, I've come across lot of students जे एसएची तयारी करताना हा विचार करतात की ठीक आहे, पहिले जीएस वी विल प्रिपेअर, आणि एकदा जीएस प्रिपेअर झालं तर एसए लिहिता येतो, है ना. खूप वेगळं प्रिपरेशन फॉर एसए मे नॉट बी रिक्वायर्ड. किंवा एसएचं प्रिपरेशन म्हणजे काय, काही मॉडेल एसेस वाचले, इंटरनेटवर काही सेशन्स यू हॅव लिसन टू युट्यूब व्हिडिओज और सेशन्स, आणि a few test series, a few tests you have solved, and essay is prepared. See, think about it. In the total score that you've got, essay has 250 marks. And I say this very consciously that the lead that you can pick up in essay over your competitor, right? ही लीड 4 GS चे टोटल कधी कधी भरत नाही, तेवढी लीड एसए मध्ये उचलता येते, राईट. आणि इट इज द अदर वे राऊंड. जीएस ची तयारी केली म्हणून एसए चांगला जातो किंवा लिहिताच येईल, नो. Writing is totally different skill. Essay writing is totally different skill, which needs preparation and practice. आणि तो माइंडसेट पण असावा लागतो. हे जे लोक म्हणतात की जीएसचं प्रिपरेशन झालं की एसए होईल, असं नाही. उलट एसएचं प्रिपरेशन नीट केलं तर जीएस ला यू कॅन डू बेटर जस्टिस, बिकॉज यू नो हाऊ टू राईट. अंडरस्टूड? सो एसए हॅज टू बी प्रिपेअर्ड वेल. नाउ एक्झामिनेशन मध्ये, can anyone tell me why UPSC has included essay paper? What must be the thought? Why essay paper is kept separate? तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम लिहिताय ना, यूपीएससी म्हणा, एमपीएससी म्हणा, आता जो पॅटर्न आहे ना, युजली एमपीएससी कॉपीज व्हॉट यूपीएससी डज नाव, राईट. सो वन्स यू हॅव डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स, what was the need to have essay paper separate? Yes, to develop critical thinking. त्यांना काही पडलं नाही, तुम्ही कसं थिंक करता? They don't want to develop critical thinking in you, right? अच्छा, okay, okay. They don't want to develop critical thinking in you. So why essay as a separate paper? Anyone else? Louder. So they want to know your views, right? But that is being tested in the 4 papers of GS. Your views on very specific views on very relevant burning current issues. Why essay? And essays topics, if you've seen, they're not topics at all, right? Wisdom finds truth. काय लिहिणार आहे त्यावर? Is a topic? There was a topic, wisdom finds truth. Truth has no color. You're not a philosopher. You're not Aristotle or Socrates, right? तुमचे व्ह्यूज काय, त्यांना खूप इंटरेस्ट आहे, नो. सो वाय एसे पेपर सेपरेट? सी, बिकॉज आय कम फ्रॉम सायकोलॉजी बॅकग्राऊंड. है डॉक्टर म्हणजे मी तो डॉक्टरेट नाही, आय जस्ट इंट्रोड्यूस प्रॉपरली. आय एम अ मेडिकल डॉक्टर, प्रॅक्टिसिंग डॉक्टर. माझं क्लिनिक आहे, राईट. आय सी पेशंट्स एव्हरी डे नाव. बट आय हॅव व्हेरी कीन इंटरेस्ट इन सायकोलॉजी ऑल्सो, क्रिटिकल थिंकिंग अँड इथिक्स, एसे, हे सगळे आवडीचे विषय. नाव कमिंग बॅक, व्हेन यू टॉक अबाउट सायकोलॉजी, देर इज अ टेस्ट इन सायकोलॉजी. त्या टेक्निकल डिटेल्स जाऊ द्या, पण सोप्या भाषेत सांगायचं तर, वेन एव्हर अ पर्सन इज प्रेझेंटेड विथ अन ॲम्बिगस सिग्नल, ॲम्बिगस कळतं? ॲम्बिगस या शब्दाचा अर्थ कळतो की जे क्लिअर नाही आहे, राईट. इट कॅन बी इंटरप्रिटेड एनी वे, राईट. वेन अ पर्सन इज प्रेझेंटेड विथ अन ॲम्बिगस सिग्नल and asked to interpret that ambiguous signal, what you interpret shows your state of mind, है ना. असा ambiguous, समजा तुम्हाला एक एक कसलंही चित्र दाखवलं आणि तुम्हाला म्हटलं की या चित्रावर एक स्टोरी लिहा.
No, you don't know the context. You don't know what the picture is about, who are the people in the picture. You don't know anything. तुम्हाला फक्त एक चित्र दिलं आणि जे दिसतंय त्याच्यावर तुम्हाला एक पान लिहायला सांगितलं. What you will write will tell the reader your state of mind. That is psychology. That is the psychological background, right? So essay, in my opinion, is like that test. जेव्हा तुम्हाला टॉपिक दिला जातो त्या टॉपिकवर इतकं लिहायला सांगितलं जातं की जिथे आधी 300 मार्कांसाठी एसे वॉज 200 मार्क्स आय थिंक राईट 200 मार्क्सला एक एसे लिहायचा असतो आधीच्या पॅटर्नमध्ये एकच एसे होता 3 तासाला आता 3 तासात तुम्हाला 2 लिहायचे सो वेन यू आर अँक्शियस when you don't have time in such a state of mind you are going to project your mindset on a topic that is given to you. That is the understanding. So it is very important. याचा अर्थ काय आज जर एसेची तयारी आपल्याला करायची असेल तर स्वतःचे विचार तुमचं थिंकिंग पॅटर्न तुमचे बायसेस प्रिज्युडिसेस स्टिरियोटाइप्स तुमचे असणारे तुमचे ओपिनियन्स हे तुम्हाला आधी टेस्ट करून ना चांगले तासून निघाले पाहिजे अदरवाईज काय होतं तिथे वी आर गोइंग टू राईट समथिंग विच यू रिअली डोंट वॉन्ट टू राईट or you may write something which you will regret later, right? So essay test is basically to see how organized you are, how aware you are about your own thought process, right? And how articulate you are. तुम्हाला स्वतःचे विचार एका ओळीत जर सांगायचं तर स्वतःचे विचार योग्य शब्दांमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये मांडता येतात का दॅट इज ऑल राईट आणि याला जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढंच तर हे एवढंच आहे राईट यालाच खूप प्रॅक्टिस लागते राईट इट इज नॉट इझी टू पुट युअर थॉट्स इन लेस वर्ड्स मिनिमम अँड एक्झॅक्ट प्रिसाइज वर्ड्स राईट दॅट इज व्हॉट essay writing is all about. Clear? And doing justice to the topic as well, right? So this is just the beginning. Essay मध्ये I'm just going to read certain points and then I'm going to elaborate, right? तुम्हाला एक बेसिक तुम्हाला 2 सेक्शन्स आहेत 4 टॉपिक दिल्या जातात त्यातलं एक टॉपिक आपल्याला प्रत्येक सेक्शनचा उचलावा लागतो आणि तो 3 तासात तुम्हाला 2 टॉपिक्स लिहायचे ट्रस्ट मी यू हॅव नॉट गॉट इनफ टाइम राईट देर इज नो स्कोप फॉर ट्रायल अँड एरर लिहून बघतो स्ट्रक्चर बनवून बघतो जमतं का नाही जे सुरू कर कारण तुमचा वेळच नाहीये 1000 शब्द जर एखाद्या मुद्द्यावर लिहायचे आणि नुसते लिहायचे नाही यू हॅव टू राईट बेस्ट राईट सो दॅट यू गेट मार्क्स 1000 शब्द जर लिहायचे असतील तर त्याला लागणारं कॉन्फिडन्स आणि चॉईस ऑफ टॉपिक हे एकदाच होतं तिथे मग थोडं बनवलं मग आठवत नाही मग असं वाटतं नाही यू हॅव रिच्ड डेड एंड देन आय गो बॅक अँड ट्राय अनदर टॉपिक नो यू कांट दॅट इज वाय I mean, I wonder, really, I am surprised how people keep essay not prepared till the end. Right? खूप विचार नाही करत एसेचा वो देखेंगे नाही होत म्हणजे जस्ट थिंक अबाउट दिस पॉसिबिलिटी की जर तुमचा एसेचं इंटरप्रिटेशन कन्सिडरिंग द काइंड ऑफ टॉपिक्स दॅट वी आर गेटिंग नाव इंटरप्रिटेशन चुकलं किंवा निशाणा चुकला तर तुमचा लॉस हा मॅसिव्ह आहे तिथेच म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो एंड द होल स्टोरी एंड देअर राईट की जर तो एसेचा पेपर गेला की संपलं तुमचं तिथेच पहिल्या दिवशीच संपला गेम राईट भीती घालवायचं काम थोडं करावं लागतं राईट टू टेक द टॉपिक सिरियसली गेटिंग द पॉइंट सो आय हॅव एक्सप्लेन वाय व्हॉट इज द रॅशनल वाय UPSC ब्रॉट दिस टॉपिक ऑर दिस पेपर अँड ट्रस्ट मी इफ यू प्रिपेअर दिस वेल तुमचे बाकी जे पूर्ण रायटिंग आहे इवन ऑप्शनल्स इट विल इम्प्रूव्ह Now, what is an essay basically? How do you define essay? मराठीमध्ये निबंध म्हणतात बरोबर बरं याचं तर संधी विग्रह करा निबंध what is this what is the meaning of this word निबंध no boundaries right thank you for helping me right people like to believe that it is no boundaries. I'll tell you what. Watch
Federer and Nadal play or Djokovic play, right? It is only in that court with the boundaries that you see the beauty of human excellence. Watch Pragyananda on 8 into 8, 64 squares. Boundary hai ki nahi? It is exactly opposite. How do you do in the given boundaries of time, of space, and the topic? Right? जिथे बाउंड्री नसते ना, human excellence will not come out. Your best will come only when you are pressed for time, pressed for space, and a particular context or topic. मग तिथे तुम्हाला दाखवायचं की हाऊ आय कॅन डू बेटर इन दॅट गिवन कंटेक्स्ट. क्लिअर? सो निबंधचा अर्थ हा बिलकुल नाहीये की बंध नाहीत. ते दिलेल्या बंधामध्ये ते संधी वगैरे टेक्निकॅलिटी जाऊ द्या. युअर टेक होम मेसेज इज essay. You've got restricted time, restricted space, restricted number of words, and a very specific topic which you have to do justice to. Right? So it is like a game of sport you are playing or a game of chess. Right? It is like a game of chess. I'm going to come back to this theme again and again. It is like a game of chess. कारण चेसमध्ये जशा मूव्ज असतात, एसेला कुठे काय इंट्रोड्यूस करायचं त्याला डोकं लागतं. राईट? आपल्याला बघताना चेसचा गेम असा दिसतो की नाही यांनी फक्त इथे प्यादा हलवला, ते तसं नसतं. त्याच्या डोक्यात तो पूर्ण सिक्वेन्स तयार झालेला असतो. ही नोज वेअर इज गोइंग अँड हाऊ इज गोइंग टू चेकमेट. नाउ दॅट इज हाऊ एसेस टू बी रिटन. तुला एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करता, सुरुवात करता, तुम्हाला हे माहित पाहिजे की मी एंड कसा करणार आहे. तरच तुम्ही तो इंट्रो ते सगळं सिक्वेन्समध्ये येतं. राईट? सो आय एम गोइंग टू बस्ट अ मिथ हिअर. आय हॅड अ स्टुडंट हू यूज टू से, शी यूज टू से दॅट नाही सर हे असं स्ट्रक्चर वगैरे बनवत बसताना जमत नाही, फ्लो मध्ये लिहायला आवडतं. अंडरस्टँड वन थिंग, when you go in a flow, you cannot decide where you are going. राईट? कधी कधी फ्लो चुकला ना तर द कॉस्ट बेनिफिट रेशियो इज व्हेरी स्क्यूड. राईट? essay paper is gone, everything is gone. That is why structured writing is good. Now forget about the technical definition. When you write essay, there are 3 words which are very crucial. या 3 शब्दांचा अर्थ जर कळला किंवा हे जर आपल्या लक्षात आलं तर मग एसे लिहिणं सोपं जातं. एसे इज सपोज टू बी अनालिटिकल. राईट? अनालिटिकलचा अर्थ काय? तुम्हाला मेन्सच्या पेपरमध्ये प्रश्न हा विचारला कमेंट अनालिटिकली, राईट? असं अनालिसिस हा शब्द खूप वापरला जातो. सो व्हॉट इज दिस अनालिटिकल? येस, संदर्भ इज कंटेक्स्ट इफ आय एम नॉट रॉंग. माझी मराठी एवढी चांगली नाही पण संदर्भ इज कंटेक्स्ट. येस. व्हॉट इज अनालिटिकल? विश्लेषण, विश्लेषणात्मक. बरोबर आहे? जीवाकडे झाली माझी. इट इज अनालिटिकल. सो व्हॉट इज अनालिटिकल? Analytical is breaking down what is given, right? You analyze, you break into parts and identify the frameworks behind it, right? काही घडतंय. So for example, Delhi's air pollution, right? So what is happening there? If you have to write an analytical write-up on air pollution in Delhi, you will break down the problem, right? Identify the contribution of each sector and give your evaluative judgments on that. बरोबर? So analytical writing is based on facts, based on evidence. बरोबर? And it is also trying to use logical thinking. लॉजिकल थिंकिंग कळतं, रिझनिंग म्हणतो आपण त्याला. सो हे रिझनिंग आणि लॉजिकल अनालिसिस हे त्यामध्ये येतं की यू ट्राय टू इस्टॅब्लिश इंटर रिलेशनशिप ऑफ वन फॅक्टर विथ अनदर. जसं डेलीज एअर पोल्युशन, मी मुद्दाम सोपं उदाहरण देतो की डेलीज एअर पोल्युशन. सो जॉग्राफी ऑफ डेली, द वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, the direction of flow, then burning of stubble, then the number of vehicles in Delhi and the pollution. You get the point? So this is analytical. कळलं? So you are supposed to write analytical. डिस्क्रिप्टिव्ह एसे लिहायचं नाही. आपण शाळेत नाही डिस्क्रिप्टिव्ह एसेस लिहायचे नाही, राईट?
Analytical essays. There is another style, narrative, right? Reflective narrative. That is fine, पण stick to it. Analytical असणं आवश्यक आहे. दुसरं आहे स्पेक्युलेटिव्ह. स्पेक्युलेटिव्हचा अर्थ काय? यू आर ट्राइंग टू बी इमॅजिनेटिव्ह और क्रिएटिव्ह. जे सुरू आहे त्यावरनं यू आर ट्राइंग टू प्रोजेक्ट हाऊ इट मे प्रोग्रेस इन फ्युचर. सो फॉर एक्झाम्पल दे आर रायटिंग अबाउट सो फॉर एक्झाम्पल एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला की ठीक आहे आता पॉलिटिक्स आता सगळीकडे आहे ना लाडकी बहीण, राईट. माझी पण खूप इच्छा होती लाडका भाऊ व्हायचं, पण सरकारने असं काही आणलं नाही, राईट. पण लाडकी बहीण, सो हाऊ डू यू इव्हॅल्युएट लाडकी बहीण स्कीम इन 1 or 2 lines? येस. 1 or 2 lines. Yes. We don't know. Yes. Biased. Why? Only for women. मी ते म्हणतो लाडका भाऊ पाहिजे, पण नो, दॅट इज नॉट द अनालिसिस. व्हॉट एल्स? Okay, I'll give you more easier. There is a demand for waiver of loans, right? And the government rightfully, I mean, government has accepted the demand, right? Loans are being waived. What is your analysis of this? It is Ladki Bahin is freebies, or this is also freebie. This is also. कोणीतरी बोलला आता मागे? Yes. Financial inclusion of women. कशाने? लाडकी बहीण की लोन वेवर? लाडकी बहीण. Financial inclusion. Okay. Anyone else? Situational requirement है loan waiver. See, these answers that you are giving, nothing, don't take anything personally. Yes, sir. हा, म्हणजे हे तुम्ही कंटेक्स्ट लावलं त्याला, बरोबर, की जे लाडकी बहीण आहे इट इज काइंड ऑफ ब्रायबिंग फॉर वोट्स. दॅट इज व्हॉट यू आर सेईंग. तर ते नंतर गेला, तर मी तुम्हाला नंतर सांगतो. तो तिसरा मुद्दा आहे माझा. हे इंटरप्रिटेटिव्ह आहे, राईट. हे जे बाकी बोलत ना, हे इट शोज लॅक ऑफ स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग. What is speculative thinking? If governments go for schemes like Ladki Bahin, right? It is cash transfer, right? And it is not tied to any condition or any productive use. So government is transferring money only for consumption, basically. Is that a economically very viable model? No. Loan waiver, it's a moral hazard. शब्द कळतोय का? Moral hazard. लोन वेवर जर तुम्ही दिलं तर what message are you giving the society? What is government telling the people? That it is okay not to repay. Yes, or that's what you're telling, that you take loans, don't worry about paying it back, right? The loans can be waived later. बरोबर. So this is moral hazard. So speculative thinking काय है कि this is moral hazard, this may lead to financial burden later, and it is not in the interest of the people who, I mean, the society, right? Understanding? हे झालं स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग, की तुम्ही एव्हिडन्सवरनं यू प्रोजेक्ट वेअर द ट्रेंड इज गोईंग. सो हे दाखवतं की तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंग करता येतं. तुम्हाला पुढचं पिक्चर है ना, सोप्या भाषेत पॅटर्न रिकग्निशन किंवा डेटा इंटरप्रिटेशन जे म्हणतो आपण, इट इज पॅटर्न रिकग्निशन और डेटा इंटरप्रिटेशन. दॅट यू हॅव डेटा, यू आर इन अ पोझिशन टू से वेअर दिस इज गोईंग. क्लिअर? कळतंय? येस ऑर नो? येस. थर्ड इज इंटरप्रिटेटिव्ह. हे यांनी जे केलं, इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे काय, की जे दिलेलं आहे त्याच्या पलीकडे, रिडिंग बिटवीन द लाईन्स, रिडिंग बियॉन्ड व्हॉट इज गिव्हन अँड ट्राइंग टू अंडरस्टँड द फ्रेमवर्क बिहाइंड इट, की हे असं काय का चाललंय बाबा, राईट? सो फॉर एक्झाम्पल, you must have heard about this COP, COP 20, 23, 30, right? All the leaders of the world come together in their own private jets. They sit there, enjoy, talk, decide, but not much happens on the ground. Why? कोणी सांगेल की क्लायमेट बद्दल people are not very enthusiastic. People म्हणजे governments also. Why?
इतका सिरियस इश्यू आहे. येस ऑर नो? डू यू थिंक रियली सो है ना, जस्ट स्टेप बैक बिफोर वी से दिस, जस्ट स्टेप बैक. डू यू थिंक दिस पीपल कैनॉट थिंक वेल? It is in contrast to development and economic growth. This will only be possible when you define environment exclusive of development. If you define development in terms of environmental sustainability, this is not the problem. कळलं? राईट? सो नाउ माय पॉइंट इज, का काही होत नाही क्लायमेट बद्दल? भेटतायत, चर्चा होतात, सिरियसनेस आहे, रिपोर्ट्स येतात, आयपीसीसी, उनक्लॉज सगळं आहे, युएनएफसीसीसी, मोठे मोठे नावं आहेत. काय, बट नथिंग हॅपन्स ऑन ग्राउंड मच. वाय? No, it is not about Western only. It is about developing countries also. It is about developing countries also. Why? It is also, it is also politics. आपण तुमच्यासाठी काहीतरी केलं आणि असं सोशल जसे स्कीम जे आता केलं ते जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करून आपण पुढची तयारी करू शकतो आपली पॉलिटिक्स. सो ही इज पार्टली राईट, राईट, बट ते सोप्या भाषेत नाही सांगितलं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं पॉलिटिक्स इज नॉट रॉंग, राईट, बट आय टेल यू व्हॉट द फ्रेमवर्क बिहाइंड इट इज. इट इज व्हेरी सिम्पल. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स, है ना? ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स. It is basically, the problem is defined as tragedy of commons. एअर पोल्युशन जर म्हटलं किंवा मग एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस, दीज आर कॉमन रिसोर्सेस, राईट? आय कॅनॉट बिअर द कॉस्ट फॉर द कॉमन, राईट? तुम्हाला कळतं का? एक सोप्या भाषेत सांगतो. एक गाव आहे, 5 फॅमिली आहे, प्रत्येकाकडे 2, देर आर 2 ॲनिमल्स विथ इच कॅटल, अ पेअर ऑफ कॅटल विथ इच फॅमिली, 10 ॲनिमल्स आहे. देर इज अ पाश्चर, right? There is a pasture. That pasture can hold or can sustain only 12 animals. मग या 5 मधले एक फॅमिली काय विचार करते, मला थोडी पैसे द्यायचे चारायचे, आय कॅन हॅव 4 ॲनिमल्स. पण एकाने तसं केलं तर दुसरा काय करतो, तो पण 4 ॲनिमल्स. मग शेवटी काय होईल, नुकसान सगळ्यांचं एकासोबत होतं, बिकॉज ऑफ nobody owns the pasture, right? Nobody is ready to take the responsibility. Like so, global climate is like that pasture. Our forests are like that pasture. आपली शहरातली हवा is like that pasture, right? Unfortunate. आता I came on my bike, right? Government म्हणेल तू बाईक नको वापरू. You are using a bike which is using lot of petrol, fossil fuel. Use public transport. आहे का? लेक्चर झाल्यावर पोहोचलोस तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट, राईट? I will use my bike, right? But the cost of emission is being borne by everybody, right? Getting the point? That is why we see this is interpretative. की जेव्हा तुम्हाला जे समोर दिलंय, you go behind that and you understand why things are happening the way they are happening. असं इन्साइट आणि असं अनालिसिस आणि अशा आर्ग्युमेंट्स तुमच्या रायटिंग मध्ये जर नाही आल्या, मार्क नाही मिळत, राईट? यू डोंट गेट मार्क्स फॉर रायटिंग व्हॉट इज, राईट? यू हॅव टू राईट वाय, यू हॅव टू एक्सप्लेन हाऊ, देन यू गेट मार्क्स इन एसे. कळलं का? बरोबर? मग मला सांग, नुसतं जीएस वाचून होतं का? राईट? नाही होत. बरोबर? नाव नेक्स्ट. So we have seen analytical, speculative, interpretative. What does UPSC expect? किती लोकांनी नोटिफिकेशन वाचलं युपीएससीचं? युपीएससीचं नोटिफिकेशन आहे ना, ते नोटिफिकेशन नीट वाचलंय असं किती लोकांनी वाचलं? हार्डली एनीवन रीड्स दॅट, राईट, प्रॉपरली. त्या नोटिफिकेशन मध्ये युपीएससीने लिहिलंय की त्यांना एसए मध्ये काय अपेक्षित आहे, राईट? सो व्हॉट डू दे से? Candidates will be expected to keep closely to the subject of the essay.
टू अरेंज देअर आयडियाज इन ऑर्डरली फॅशन अँड टू राईट कन्साइजली. 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. काय सांगितलं? कीप क्लोजली टू द टॉपिक ऑफ एसे. सो ट्रॅक सोडायचा नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. हे दॅट इज द पॉइंट, राईट, की जे मी म्हणतो की तुम्ही फ्लो मध्ये नका लिहू. यू फर्स्ट प्रिपेअर अ स्ट्रक्चर, वेल थॉट आउट स्ट्रक्चर, फ्रॉम इंट्रो टू कन्क्लुजन. हे स्ट्रक्चर तुमचं रफ पेपरवर तयार झालं पाहिजे एसे लिहायला सुरुवात करायच्या आधी, एक्झामिनेशन मध्ये पण. आणि देन यू पुट दॅट स्ट्रक्चर इन टू ऍक्च्युअल एसे, राईट. Point is, if you just go by the flow, you cannot monitor whether you are going away from the topic or not. Right? चुकून कधी कधी त्या फ्लो मध्ये you tend to write things which are not required at all or which deviate you from the topic. तसं झालं तर मार्क्स कट होतात, पेनॉल्टी बसते. अंडरस्टूड? So first requirement is you have to always, every word, every line, every paragraph that you write, every example or case that you write, everything that you write in the paper has to do with the topic of the essay. जो टॉपिक तुम्ही सिलेक्ट केले. कोणतीही ओळ, उदाहरण एक्झामिनरनी वाचल्यानंतर त्याच्या डोक्यात हा प्रश्न नको यायला की हे इथं का लिहिलं. येस ऑर नो? द मोमेंट दिस डाऊट कम्स इन द माइंड ऑफ अ रीडर, यू आर गॉन. त्याला जर हा प्रश्न पडला की हे का लिहिलंय नाही इथे, संपलं. राईट? यू आर गोइंग टू बी पनिश्ड. कारण examiner doesn't, I mean, see, you make their life difficult, they'll make your life difficult. It is very simple, right? It is very simple. If you make the job of examiner easy, त्याला असं वाटलं अरे क्या बढ़िया एग्जाम्पल दिया है, सही चीज बोली है यहाँ पे. See, you give that impression to the examiner, you are going to get marks. Clear? So first. Second होतं, arrange their ideas in orderly fashion. याचा अर्थ काय? सिक्वेन्स पाहिजे काहीतरी, एक स्ट्रक्चर पाहिजे. नाहीतर मग फ्लो मध्ये काय होतं, कधी कधी एखादा मुद्दा सडनली यू शिफ्ट ऑन टू अनदर टॉपिक, म्हणजे अब्रप्ट चेंज. जसं भारतीय रस्त्यांवर स्पीड ब्रेकर असतात, म्हणजे रस्त्यात एवढे खड्डे तरी स्पीड ब्रेकर असतात तिथे. तसाही स्पीड 10च्या वर नाही, पण स्पीड ब्रेकर असतंच तिथे. सो हे स्पीड ब्रेकर का असतात? अब्रप्ट है ना. इट इज फॉर युअर गुड हेल्थ, म्हणजे सगळे मनके चेक होतात. येस ऑर नो? आहे की नाही जागेवर. सो असं अब्रप्ट एक्सपिरियन्स तुम्ही एक्झामिनरला दिलं, यू विल बी पनिश्ड. राईट? इट हॅज टू बी स्मूथ ट्रान्झिशन. इट हॅज टू बी स्मूथ ट्रान्झिशन. एक्झामिनरला कळलं नाही पाहिजे की एअर चेंज होतोय म्हणून. राईट? इट हॅज टू गो सिक्वेन्स नाईसली. राईट? दॅट इज वन. सो यू हॅव टू ऑर्गनाइज युअर आयडियाज. स्ट्रक्चर बनवावं लागतं. नेक्स्ट, टू राईट कन्साइजली. ना खूप लोकांची सवय असते, 1000 शब्द लिहायला सांगितले, 1200 लिहायला सांगितले, मग आता 600 झाले आपले, 700 झाले. मग मग गोल 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 फिरवून मग लांब ओढायचं त्याला एसेला, ऍटलिस्ट 900 पर्यंत तरी आणायचं. यू डू दॅट अँड यू विल बी पनिश डबली. डबल पनिशमेंट मिळते. का बरं? एक तर बकवास लिहिलं आणि दुसरं ते वाचायला लावलं एक्सटेंड करून. नो, आय सी, एसे मी खूप वर्षांपासून शिकवतोय. तुमचे पेपर्स चेक केलेत कॅन्डिडेटचे. आय एम टेलिंग यू, इट इज व्हेरी व्हेरी ट्रबलसम. याच्यासारखं बोरिंग काम नाही. एक तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. तुम्ही लिहिलेला निबंध असा हा महिन्याभराने तुम्ही स्वतः वाचा. स्वतःला लाज वाटते काय लिहिलंय. राईट? आणि असे दुसऱ्यांचे वाचायचे. राईट? व्हेरी फ्यू पीपल राईट व्हेरी गुड. सो माय पॉइंट इज, डू नॉट डू दिस अननेसेसरी एसे एक्सटेंडेड. तुम्हाला जे लिहायचं प्रिसाईज, म्हणजे जे एक ओळीत लिहिता येतं ते जर एका शब्दात मांडता येत असेल तर डू दॅट. आणि तशा करून तुम्हाला ऍटलिस्ट 900 शब्द लिहायचे, 900, 1000, 1100, टू बी व्हेरी प्रिसाईज अँड टू द पॉइंट. क्लिअर? सो डोंट गो बाय दिस, राईट, की 1000 लिहायचे तर मग यू कॅन स्ट्रेच द एसे लॉंग. नो, इट इज नॉट गोइंग टू पे यू. राईट? इट विल बी पनिशमेंट. सेकंड, युपीएससीने नोटिफिकेशन मध्ये हे पण लिहिलंय, क्रेडिट विल बी गिवन फॉर इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन. क्रेडिट विल बी गिवन. मार्क्स कशाला देणार ते? इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन. ज्या गोष्टीला जे शब्द है ना वापरले गेले पाहिजे ते जर तुम्ही वापरले तर यू विल गेट व्हेरी गुड मार्क्स. सो युअर व्होकॅब्युलरी ऑल्सो मॅटर्स. राईट? सो जिथे आपण ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स म्हणतो ते ट्रॅजेडी ऑफ कॉमन्सच पाहिजे. तिथे दुसरा शब्द नाही चालणार काय. राईट?
तुम्ही मग हे एक्सप्लेन करू शकता व्हॉट इज ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स, पण तुम्हाला जर हा शब्दच नसेल माहीत तर मार्क नाही मिळणार किंवा कमी मिळतील. बरोबर. नेक्स्ट, हे मी ऍड केलं होतं की खूप लोकांचं असं म्हणणं असतं की बॅलन्स्ड ओपिनियन है ना, बॅलन्स्ड ओपिनियन पाहिजे असे मध्ये. यू हॅव टू राईट बॅलन्स्ड. व्हॉट इज बॅलन्स्ड ओपिनियन? कॅन एनीवन टेल मी? बॅलन्स्ड व्ह्यू, व्हॉट डज दिस वर्ड मीन, फ्रेज मीन? Okay, but just laying down different aspects, is that balanced opinion? So you have considered positives and negatives also. Is that balanced opinion? Sure. Can anyone give me a better answer? Avoiding extreme inclination towards one view. Okay, is this balanced opinion? Okay, let's see. Azun, what is balanced opinion? Impartial. Okay, ठीक आहे. सो इम्पार्शियलचा अर्थ काय मग? सो इव्हिडन्स बेस्ड, जे काही इव्हिडन्स असेल. ओके, अनबायस्ड यू वॉन्ट टू से. ओके, अजून? येस. सो यू जस्टिफाय बोथ साइड्स with examples, positive also, negative also. Is that balanced opinion? And then middle path, है ना, सुवर्ण मध्य. हे बघ, हे सगळं सगळं चुकीचं आहे, राईट? हे असं बॅलन्स्ड ओपिनियन नसतं. आय आस्क यू व्हेरी सिम्पल क्वेश्चन. देयर इज अ लॉट ऑफ डिबेट. देयर वॉज अन आर्टिकल अबाउट डावरी, है ना. आता कोणाला तरी कोणीतरी केरळामध्ये होता की त्याने डावरी नाही म्हटलं म्हणून त्याचा सत्कार वगैरे झाला. मला सांगा याचा अर्थ काय? इन अ सोसायटी वेअर accepting डावरी इज अ क्राईम, यू आर फेलिसिटेटिंग समवन हू डझंट टेक डावरी. याचा अर्थ काय? राईट. बट लिव्ह दॅट इश्यू असाइड. मला विचारायचं सिम्पल, आता समजा डावरीचा इश्यू असेल, व्हॉट इज द बॅलन्स्ड ओपिनियन? जेंडर व्हायलन्सचा इश्यू असेल, व्हॉट इज बॅलन्स्ड ओपिनियन? एन्व्हायरमेंटचा इश्यू असेल, व्हॉट इज बॅलन्स्ड ओपिनियन? इथिक्सचा इश्यू असेल, व्हॉट इज बॅलन्स्ड ओपिनियन इन इथिक्स? करप्शनवर तुम्ही बोलताय, टेल मी, गिव्ह मी बॅलन्स्ड ओपिनियन ऑन करप्शन. देयर इज नो बॅलन्स्ड ओपिनियन, राईट? It is depend on the issue, not which issue they are. If loan limit is the issue they are, then we should do balance opinion. If drought time period come, then we should be giving some subsidies to the farmers. Otherwise, it may be harmful for them, or how can we increase their income, or how can we, because more than 50% people are dependent on agriculture. बरोबर. Those are if we say the negative things, only negative things, and not showing them positive. So at that time we should go balance that. थँक्यू फॉर दिस एक्झाम्पल. त्याने जे सांगितलं ना, सो दिस इज क्लासिक, की जिथे ही हॅज पुट डाऊन वन साइड, बट दॅट कॅनॉट बी कॉल्ड एज बॅलन्स्ड ओपिनियन. व्हॉट यू डिड, यू नो वाय? बिकॉज यू हॅव नॉट कन्सिडर्ड द अदर साइड ऑफ आर्ग्युमेंट, राईट? बॅलन्स्ड ओपिनियनचा अर्थ काय? तुम्ही कोणत्याही मुद्द्याबद्दल मल्टिपल डायमेन्शन्स किंवा जे पॉसिबल डायमेन्शन्स आहे, नाही तर तिथे पण सी पीपल कम विथ डिफरंट फॉर्म्युलाज, राईट? पेस्टल. मग प्रत्येक गोष्टीला पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, अरे एक फॉर्म्युला लावायचा नाही. कारण तुम्ही फिलॉसॉफिकल टॉपिकमध्ये फॉर्म्युला लावू शकत नाही. त्या फंद्यात पडायचंच नाही बिलकुल, राईट? यू आर गोइंग ऑन अ स्लिपरी स्लोप इफ यू डू दॅट. It is very simple. Based on the topic, you have to treat the topic as comprehensively as possible without actually diluting your stand. Now, do you understand? You have to have a firm opinion. So, for example, on the issue of loan waivers, I may be of a firm opinion that loan waivers are a moral hazard, loan waivers दिले नाही पाहिजे. But does that mean की यांनी जो मुद्दा मांडला की फार्मर्स जर ड्रॉट असेल, जेन्युइन इश्यू आहे, तर नाही तुम्ही त्यांच्या घरी जाऊन ते सगळं घेऊन जा, त्यांचं घर द्या ना? नो.
but there can be a solution that can be found. You don't have to waive the loan, right? You can increase, चल ठीक है तेरे को 5 साल का एक्सटेंशन दे दिया, पैसा तो देना पड़ेगा. Possible or not? See, things can be worked out, but I am of the opinion that you should not waive the loan, right? You cannot waive the loan. So this is my opinion, right? So I have to treat all aspects of the issue comprehensive without actually diluting. Rather, I should explain everything and give a very good, convincing, logical justification that why this is my stand, even after considering everything. Do you understand? कळलं का? नाहीतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह मांडले आणि सुवर्ण मध्य हा सगळ्या गोष्टींना नसतो भाऊ, राईट? यू हॅव टू हॅव युअर ओन फर्म ओपिनियन. इथिक्स मध्ये देर इज नो कॉम्प्रोमाइज, राईट? देर इज नो मिडल ग्राउंड इन इथिक्स. Either you are honest or dishonest. Simpler, right? So you take a stand, you justify why this is your stand, you consider the opposing viewpoints, you even again justify why those viewpoints do not influence your decision, and then finally give your decision again. This is balanced opinion. Understood? So balanced opinion चा अर्थ नो ओपिनियन असा बिलकुल नाहीये. तसा अर्थ काढला तर नो मार्क्स, राईट? नेक्स्ट. सो दिस इज अबाउट बॅलन्स्ड ओपिनियन. नेक्स्ट. सो जस्ट बिफोर मुव्हिंग अहेड, व्हॉट विल डू इज विल सी अ फ्यू टॉपिक्स. कारण पुढे जायचं आहे तर व्हॉट वी आर गोइंग टू फेस, इट इज बेटर टू टेक अ लुक. काय, हाऊ डज दॅट गो? हा इरेजर आहे रे. ओके. इज देर एनी अदर वे? आणि हे कसं जाईल मग? आणि तू कसं जाशील? ओके, हे बाजूला करू आपण. ठीक आहे. Okay, fine. Right. Let us start. Now, when you talk about the 2025 paper, look at a few topics, right? Just to see what we are going to face, right? Truth knows no color. पहला टॉपिक होता ट्रूथ नोज नो कलर, राइट? हे एक एक्झाम्पल म्हणून. द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर. सेकंड इज द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज टू सबड्यू द एनिमी विदाउट फाइटिंग. Supreme art of war is to subdue the enemy without fighting. Next, thought finds a world and creates one too. Thoughts find a world. Thought finds a world and creates one too. And best lessons are learned through bitter experiences. Best lessons are learned through bitter experiences, right? एक्झाम्पल साठी मी 2 लिहिलेत. सेक्शन बी, हा सेक्शन ए होता. सेक्शन बी, मडी वाटर इज बेस्ट क्लियर्ड बाय लिविंग इट अलोन. गंदे पानी को अकेला छोड़ देने से ही उससे सबसे अच्छा साफ किया जा सकता है, राइट? मडी वाटर इज बेस्ट क्लियर्ड बाय लिविंग इट अलोन. 1. Second, the years teach much which the days never know. Next, it is best to see life as a journey, not as a destination. And contentment is natural wealth, luxury is artificial poverty, right? So here I'll just write this muddy water wala. Muddy water is best cleared by leaving it alone. Right? So if you look all the 8 topics, they're all philosophical, right? याच्यात कंटेंट बेस्ड टॉपिक नाही आहे, राईट? एमपीएससी ला कदाचित असं नाही असणार. एमपीएससी फर्स्ट टाइम इज
trying to copy the UPSC pattern. So generally they'll keep the level a bit simple. So you may get direct, straightforward, content-based, topic-based questions. But here, let us analyze the UPSC paper. UPSC पेपर मध्ये 2 सेक्शन्स आपण बघितले. 2 सेक्शन्स मधले 3 टॉपिक रिप्रेझेंटेटिव्ह आपण इथे उचलतोय. ट्रूथ नोज नो कलर. Second is best lessons are learned through bitter experiences. And third, muddy water is best cleared by leaving it alone. Right? Now my point is, we'll go to the issue of how to select a topic, what topic to select, how to address it, intro, conclusion, हे सगळं नंतर बघू आपण. सर्वात पहिले जेव्हा फिलॉसॉफिकल टॉपिकची चर्चा आपण करतोय, द फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज you should understand what it means, right? Interpretation should be correct. जर अर्थ चुकला तर नाही. That is why you should be very confident that the way you understand the topic is the correct interpretation. Otherwise, don't touch the topic. Straightforward. बिलकुल एंटरटेन करायचं नाही जर कळलं नाही तर. स्पेंड सफिशियंट टाइम ट्राइंग टू अंडरस्टँड. बट आफ्टर दॅट ऑल्सो इफ यू आर डाउटफुल, राईट, विजडम फाइंड्स ट्रूथ. काय लिहिणार, राईट? विजडम फाइंड्स ट्रूथ ऐकायला खूप छान वाटतं. किती सिंपल आहे. विजडम फाइंड्स ट्रूथ, 3 शब्द. बट रायटिंग 1000 वर्ड्स ऑन दिस 3 वर्ड्स इज हेल डिफिकल्ट, राईट? So if you cannot figure that out, if you cannot understand what it means, leave it alone. Second, you should agree to the topic which you are writing. So for example, muddy water is best cleared by leaving it alone. Philosophical है, बरोबर है कि गंदे पानी को अकेला छोड़ देना ही उसको साफ कर देता है. I may not agree. Because think about it. कंटेक्स्ट खूप मॅटर करतं, माहिती आहे का? कंटेक्स्ट खूप मॅटर करतं. आय जस्ट डोंट टेक इट अदरवाइज अगेन, राईट? हाऊ मेनी ऑफ युअर वर्कड म्हणजे ऍक्च्युअल वर्क. हाऊ मेनी ऑफ युअर वर्कड? जॉब केलाय, काम केलाय, बिझनेस केलाय, एंटरप्रेन्योरशिप केली आहे. नुसतं अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप कुठेतरी असं नाही, प्रॉपर काम केलंय. हाऊ मेनी ऑफ युअर वर्कड? हार्डली अ फ्यू. दिस इज, आय मीन, हा वेगळा विषय आहे सगळा चर्चेचा, राईट? अँड दॅट इज, आय बिलीव्ह, इज द रूट कॉज ऑफ द गॅप बिटवीन ब्युरोक्रेसी अँड द इकॉनॉमी, राईट? बिकॉज द पीपल हू गो देअर नेव्हर हॅव वर्क जनरली. Point is, I work in a field where if I follow this, people die, right? मला जर कळत नसेल तरी मला काहीतरी करावं लागतं. तर तसं सोडून दिलं, बाजूला बसलो मी छान बघत, राईट, चमत्कार होईल, राईट? इट डझंट वर्क लाईक दॅट. सो यू शुड अंडरस्टँड युअर बेंट ऑफ माइंड ऑल्सो. मला कळतं की हा टॉपिक मी लिहू शकत नाही कारण व्हॉट आय बिलीव्ह कॉन्ट्राडिक्ट्स द स्टेटमेंट. सो वेअर युअर नॅचरल इन्क्लिनेशन इज नॉट इन लाईन अलाइंड विथ द टॉपिक, यू शुड नॉट अटेम्प्ट द टॉपिक. कारण काय होईल माहिती आहे का? यू विल, आप झूठ बोलोगे, राईट? इट्स सिम्पल. इफ युअर नॅचरल, सी, मेनी ऑफ अस कम फ्रॉम rural background, right? Many of us come from rural backgrounds. We may not agree to everything that is taught to us in the name of liberty, freedom, equality. No. I've come across people who have very orthodox or conservative views on gender also or religion also. Barabar? And some of them may be officers also today, right? पण प्रॉब्लेम असा आहे ना, तुम्ही जर टॉपिक असा उचलला की जो तुमच्या नॅचरल इन्क्लिनेशनच्या अपोजिट आहे, तर यू आर गोइंग टू लाय अँड यू कांट लाय दॅट वेल, राईट? ते लोक ट्रेंड असतात इव्हॅल्युएट करण्यामध्ये, पकडले जातात. त्यांना कळतं की हा, इसका दिल और दिमाग साथ में नहीं है, राईट? सो युअर एसे विल बी मोर कन्व्हिन्सिंग इफ यू pour out your heart into that essay, right? Pour out your heart in that essay. So if you are able to write like that, where everything they
स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये एक शब्द असतो ना, दॅट सायकअप स्टेज म्हणतात किंवा द झोन है ना. सचिन जेव्हा बॅटिंग करायचा किंवा यू सी नदाल प्लेइंग, दॅट्स दे आर इन द झोन, राईट. दे आर इन द झोन. सो इफ यू वॉन्ट टू बी इन द झोन, की व्हेर यू आर गिव्हिंग युअर बेस्ट इन दोज 3 hours, दॅट इज पॉसिबल ओनली व्हेन एव्हरीथिंग इज अलाइन्ड प्रॉपर. नॅचरली ते सगळं आलं पाहिजे. मग तिथे जर कॉन्ट्रॅडिक्शन असेल तुमच्या बिलीफ सिस्टीममध्ये, व्हॅल्यू सिस्टीममध्ये, इथिक्स सिस्टीममध्ये आणि तुम्ही जे लिहिताय त्यामध्ये, यू विल नॉट गिव्ह द बेस्ट रिझल्ट. नॉट ॲट ऑल. सो हे खूप बेसिक आहे. चूज अ टॉपिक विच अलाइन्स विथ युअर कॉन्स्टिट्यूशन. बरोबर. सो आय वुड नॉट चूज दिस टॉपिक नॅचरली, राईट. सो ट्रूथ नोज नो कलर. आता नेक्स्ट स्टेप जर आपण बघितलं, इंटरप्रिटेशन. हाऊ डू यू इंटरप्रिट? सर्वात पहिले कोणताही टॉपिक तुम्ही घेतला तर सर्वात पहिले तुम्हाला 2 ओळीत, 1 किंवा 2 लाईनमध्ये सांगता आलं पाहिजे, व्हॉट इज द क्रक्स ऑफ दिस. आय कॉल इट जिस्ट, राईट. व्हॉट इज द जिस्ट ऑफ दिस टॉपिक. कारण ती द वे यू डिफाइन द टॉपिक की मुझे ये लिखना है, दैट इज व्हाट यू आर गोइंग टू टेल युअर सेल्फ इन द एग्जामिनेशन हॉल, राइट. दिस इज लाइक लाउड थिंकिंग. यू आर सिटिंग इन द एग्जामिनेशन हॉल, यू रीड दिस टॉपिक, ट्रूथ नोज what? No color, right? You read this, truth knows no color. So you are going to tell yourself that this is what is being asked. This is what I'm going to write. What is that gist? Tell me that. Truth knows no color. कोण सांगेल? Just a simple exercise. What is that gist? Truth knows no color. Truth is unbiased. Okay. Non-binary thinking in the post-truth world. Okay, if you are clear what it means, it is fine, right? Okay, what else? Anyone else? काय अर्थ आहे याचा? आज जे बदल आणि उद्याचे बदल याला उद्याचे बदल याला महत्व. कारण आज जे मी बोलले ते आजपर्यंत जे माझ्याकडे माहिती आहे, अनुभव आहे, जे ज्ञान आहे, माझ्या सोबत जे मिळालेले जे प्रसंग आहे, यावर घेतलेला आजचा जो निर्णय आहे आणि जो उद्या मी निर्णय घेणार ते उद्या या प्रवास करायला ज्याची मला माहिती मिळाली, जे अनुभव मिळाले, जे ज्ञान मिळाले, या आधारावर माझा जो निर्णय बदलला, यासाठी आजपेक्षा उद्या जे मी निर्णय घेईल तो मला अधिक सत्य आहे. कारण सत्य एक नसून सत्य स्थिर नसून सत्य हे बदलू शकतो. हे गांधीजी म्हटले. तुम्ही काय म्हणता? तू पण तेच म्हणतो. अरे बाप, ठीक आहे. राईट. That is the point, that whether the truth is universal, objective, or truth is relative. That is the essay all about. So if you choose this line of thought, and I don't, nothing personal, right? But if you choose this line of thought that truth is relative, right? I don't know. Right? It may create problem. परीक्षेमध्ये जर ही लाईन ऑफ थॉट घेतला तुम्ही, कारण गांधीजी असं म्हणत होते, मला मग मी गांधीजींना हा प्रश्न विचारेल, तुला नाही, मी गांधीजींना हा प्रश्न विचारेल की तुम्हाला जर पूर्ण माहित नाही तर वाट बघा ना. मग बोलायला कोण सांगितलं? निर्णय कोणी घ्यायला सांगितला? वाट बघा. बरोबर की नाही? इफ तुम्ही विचार करा की इफ यू आर अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर, राईट, अँड अ केस, समथिंग हॅज हॅपन, will you decide on that day only based on incomplete information? नाही. सी, I will now आता तू गांधी बोलला, मी कोणीतरी आणणार सिंग, पण तो भगत सिंग नाही. मनमोहन सिंग said on the floor of parliament after the 2G scam that as decision makers we take decisions ipso facto, right? Ipso facto म्हणजे based on incomplete information, but they are dissected post facto. बरोबर आहे ना? जेव्हा कंप्लीट इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तेव्हा तुम्ही त्याचं डिसेक्शन करता, म्हणून तुम्हाला असं वाटतं स्कॅम झाला. दॅट वॉज द लॉजिक. बरोबर आहे. निर्णय घ्यावा लागतो, त्याची एक वेळ असते, आणि युअर सॅटिस्फॅक्शन ऑल्सो मॅटर्स दॅट यू हॅव इनफ एव्हिडन्स ऑर इन्फॉर्मेशन टू ऍक्ट. बरोबर पटतं की नाही? पण हा चर्चेचा मुद्दा आहे. सम अदर डे, सम अदर टाइम, सम अदर प्लेस, राईट. बट द पॉइंट इज
You should, what is the simple logic? Truth knows no color. याचा अर्थ काय की truth is, somebody said, unbiased, impartial, or it is not defined by place, time, religion. You can elongate the list. बरोबर? So truth is impartial, truth is objective. That is what it is being said. Again, you may not agree. I'm not saying negatively, I'm saying positively, right? You may not agree. कारण तुला असं जेन्युइनली वाटत असेल की ट्रूथ इज मल्टी डायमेन्शनल. ट्रूथ कॅन चेंज बेस्ड ऑन टाइम. ट्रूथ चेंजेस बेस्ड ऑन प्लेस or the story, who is saying the truth, right? Yes. Rather than detaching the truth from the all that, can we do like inclusive of all the aspects? Like in color theory, there is this theory that the white is actually the combination of 7 colors. Yes. So we can say the truth is actually a combination of all of the aspects that we're talking. येस, दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड पर्स्पेक्टिव्ह, राईट? की तिथे कुठेतरी कन्क्लुजनच्या साईडला तुम्ही हे पर्स्पेक्टिव्ह आणू शकता की नाही, ट्रूथ इज नॉट डिवॉइड ऑफ ऑल दिस, राईट? बट ट्रूथ इज नॉट एनी वन ऑफ दिस, असं काहीतरी. फाईन. सो इट्स, सी, दिस आर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह दॅट यू कॅन ऍड और आर्ग्युमेंट्स दॅट यू कॅन ब्रिंग इन रायटिंग. सो दिस इज वन एक्झाम्पल. अंडरस्टूड? पण हे जर ट्रूथचा टॉपिक आहे, अगेन यू हॅव टू बिलीव्ह इन दिस. अदरवाईज तुम्हाला जर असं वाटतं की नाही, मेरा सच और तेरा सच अलग है, right? Then it is problematic. Next, best lessons are learned through bitter experiences. What is the crux? What is the crux? What matters? Come on, fast. Best lessons are learned through bitter experiences. Yes, madam. Tumich. Yes. Like what we experience in our life is way better than what we think. जो हम सह कर हमने सह लिया है वो हमको ज्यादा अच्छे तरीके से समझेगा कि आगे. That's the point. What is the crux of this, right? Interpretation पाहिजे मला. Yes, madam. You, I was asking you also. Yes, yes. हे एक्झामिनेशन हॉलमध्ये असंच होतं, त्यापेक्षा इथे डोकं लावायचं, रिकामं बसायचं नाही इथे, राईट? येस. मीन्स वर्सेस एंड्स. व्हाय? हाऊ? Bitter experience of the means. ओके, दॅट इज वन पॉइंट, बट दॅट इज नॉट द पॉइंट, राईट? म्हणजे तो सेंट्रल थीम नाही, ते यू आर ट्राइंग टू एक्सप्लेन समथिंग, राईट? अ पर्स्पेक्टिव्ह. बट बेस्ट लेसन्स आर लर्न थ्रू बिटर एक्सपिरियन्सेस. Louder, louder. Again, it's a poetic way of saying the same thing. I'm asking you, what is the crux of this? Gist काय याची? अर्थ काय basically? What are you going to write? Tell me that. Yes? It is like, Jalaluddin Rumi. नाव ऐकलं? Yes or no? नाही? Pain is where light enters you. Right? Pain is where light enters you. That is what Rumi says in a very poetic way. Right? Pain is where light enters you. So it is the same thing, right? Bitter experiences are the best lessons of life. का बरं पण? Again, I also said in a very poetic way, what is the crux? The crux is your awareness and willingness to learn. याला काय लागतं? लर्निंगला काय लागतं? Humility. Humility. You need to be very humble and open for learning. बरोबर आहे? Bitter experiences will shatter your ego. Bitter experiences or negative experiences will shatter your arrogance. So when you are defeated, you become suddenly more aware of your limitations. You become open to listening. You are humble, right? And you are also not hesitant to ask for help. बरोबर आहे? That arrogance and humility, I mean, arrogance and ego is shred.
दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर लर्निंग. बिटर एक्सपिरियन्सेस काय करतात? तेच करतात फक्त, राईट. रादर जेव्हा गौतम बुद्धांनी हे म्हटलं की, काय म्हटलं गौतम बुद्धांनी या कंटेक्स्टमध्ये? I like to play this game, right? So, what did Gautam Buddha say in this context? Dash is the only reality in this world. Yes? Sorrow. Sorrow हा शब्द वापरला. Suffering. Right? So, what did Gautam Buddha say? Suffering is the only reality. Only real thing is suffering. Why? See, this is how you prepare for essay. तुम्ही या लेवलला विचार केलेला नसेल तर मग तिथे तुम्ही जस्टिस नाही करू शकत या टॉपिकला. Why did Gautam Buddha say that suffering is the only reality? Only suffering is real. That is what he said. बरोबर आहे? Only suffering is real. Why? कुठून आवाज आला? हा, येस. इट नाही, असं काही नाही, राईट. ते नाही म्हणजे व्हॉट इज बुद्धाज लॉजिक? दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. येस. भी रही तो कुछ पल के लिए रहेगी, दुख भी रहा कुछ पल के लिए रहा, सफरिंग जैसे वो रामायण में कहते हैं दुर्गा की सदा सुखम, वो सफरिंग तो खुशी के मोमेंट के बाद में सफरिंग आनी है. Desire, because everyone has desires, and desire is the root cause. But I asked you why suffering is real. You are telling me desire. See, I caught you, right? Problem हा आहे माहिती आहे का? नाही, I'll tell you what. Thanks for this input. काय होतं ना, UPSCच्या पेपरमध्ये, एस्पेशली एसे मध्ये, यू टेन टू राईट व्हॉट यू नो, नॉट व्हॉट इज आस्क्ड और व्हॉट इज रिलेव्हंट. ही खूप मोठी चूक होते. यू टेन टू राईट व्हॉट यू नो, right? Not what is asked and what is relevant. There is a very fine line dividing these two. मी प्रश्न काय विचारला? Suffering is real. Why did he say that? You are telling me desire is the root cause of suffering. ते विचारलंच नाही ना, right? You tell me why suffering is real. What was the meaning, intended meaning? Yes. Because it is experienced by everyone. Genuine, you can't act when you're suffering. Explain. If I'm happy for something or some reason, then I can act for that situation like I'm happy, but sorrow comes, suffering comes from within. Suffering will be only lesser. No, okay. I'll cut this thing and I'll tell you in short. जे मला असं वाटतं. It may be wrong. You can contest that. Why he said suffering is real, right? The point is reality. See, when do you suffer? You ask this question. When do you suffer? When your desire and the reality does not match. बरोबर? You suffer when your expectations and reality does not match. But suffering is that reality only, right? You understand? The only reality is your suffering, because at that moment you actually see the truth. You see what is, and your expectation was different. Your desire was different, and that is why he says desire is the root cause of suffering. But suffering is real. Why? Because there is no पर्दा, कुछ नहीं है वहां पे. वो है और वो आपको मान्य नहीं है, इसीलिए आप सफर करते हो. Suffering is real. बरोबर है कि नहीं? So my point is, when you talk about best lessons are learned through, see, you have to, now you understand, असे फ्रेमवर्क किंवा तुम्हाला त्याला थिंकर्स सोबत जोडता आलं, फिलॉसॉफी सोबत जोडता आलं, तर तुम्ही हे लिहिणार आहे. So preparation of essay requires reading and understanding philosophies, thinkers, books, frameworks. Understood? कळतंय का खरंच? हा, की निर्मल बाबाचं प्रवचन आहे, मान डोलवायची बिलकुल. येस. आर यू अंडरस्टँडिंग? येस. सो लेट अस गो अहेड. So these are few examples.
नाउ इफ यू अनालाइज द पास्ट क्वेश्चन पेपर्स, राईट, तुम्हाला खूप आवडतं ना हे वेटेज, राईट, वेटेज किती आहे, राईट, द होल बिझनेस ऑफ वेटेज इज क्रॅप बेसिकली युपीएससी मध्ये. इट्स टोटली अनप्रिडिक्टेबल, राईट. तुम्ही नोटिफिकेशन नीट वाचलं तर सगळ्या सिलेबसच्या खाली एक लाईन लिहिलेली असते की वर जे सगळं दिलेलं आहे, इट डज नॉट कन्स्ट्रेन युपीएससी फ्रॉम आस्किंग क्वेश्चन्स विच इट फील्स अप्रोप्रिएट. संपलं. याचा अर्थ सिलेबस हा इंडिकेटिव्ह आहे फक्त. त्यांना काय विचारायचं दरवर्षी ते ठरवतील, राईट. बट ट्रेंड्स आर सच दॅट you will see distinctly philosophical essays are being asked. No doubt about it. राईट. त्यांनी ते मध्ये ट्राय पहिले ऍटलिस्ट 1-2 टॉपिक फिलॉसॉफिकल राहायचे, राईट. आता होल सेक्शन इज फिलॉसॉफिकल. सो देर इज नो denying the fact that you have to be prepared to write philosophical essays. Otherwise, you are not prepared for essay. कारण इथे बघितलं तुम्ही 8च्या 8 टॉपिक्स फिलॉसॉफिकल, राईट. So distinct inclination towards philosophical or abstract themes. What is the difference between abstract and concrete? Concrete म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट विचारलं मी, राईट, फॉर एक्झाम्पल अप्लाइडच असेल, जसं फॉरेस्ट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर इकॉनॉमिक मॉडेल ऑर समथिंग लाईक दॅट, राईट. सो इट्स अ व्हेरी कॉन्क्रीट थीम. तुम्हाला क्लिअर सांगितलं की काय लिहायचं आहे. ट्रूथ नोज नो कलर, काही सांगितलं नाहीये. इट्स लाईक व्हॉट कलर यू गिव्ह टू द एसे, इट इज दॅट. सो there is very abstract philosophical topics that are being asked. दुसरं, happiness or ethical dilemmas, ethics, values, याच्यावर प्रश्न येतात, right? Every year they are asking questions on themes like happiness, ethics, values, and these are also paired with philosophy only basically. म्हणजे happiness पण ते शेवटी फिलॉसॉफीला जोडलेलं त्यांनी. नेक्स्ट, जीएसचे टॉपिक्स विचारल्या जाण्याची शक्यता खूप कमी झाली आहे, राईट. पण विचारलं तर इट इज व्हेरी अप्लाइड. इट इज नॉट डायरेक्ट, राईट, की जसं कॅपिटलिझम किंवा पॉवर्टी, अग्रिकल्चर डायरेक्ट नाही विचारत आता, राईट. नेक्स्ट, जेंडर, पॉवर्टी, हेल्थ, एज्युकेशन चुकून विचारल्या जातं. अगेन दे आर लाईक स्प्रिंकल्ड हिअर अँड देअर. एखाद्या वर्षी विचारतात, एखाद्या वर्षी नाही विचारत, बट इट इज व्हेरी लेस फ्रिक्वेंट. देन पॉलिटी, डेमोक्रेसी, याचं रिलेशन त्यांनी कुठेतरी ह्युमन डेव्हलपमेंट, युथ ॲस्पिरेशन्स याला जोडलंय, राईट. सो डेमोक्रेसी, पॉलिटी याचं नुसतं त्याच्यावर प्रश्न न विचारता हाऊ इट ट्रान्सलेट्स इन टू ह्युमन वेलफेअर, वेलबिईंग, डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट असे ते जोडून थीम्स बनवल्यात. इकॉनॉमी, गव्हर्नन्स, जसं जॉबलेसनेस, राईट, किंवा रिफॉर्म्स, अग्रिकल्चर, डिफरंट सेक्टर्स हे विचारतात, पण अगेन व्हेरी व्हेरी लेस फ्रिक्वेंट. ग्लोबल इश्यूज आर ऑल्सो बिंग आस्ड, एस्पेशली सिक्युरिटी. कुठे कुठे त्यांनी टेररिझम किंवा सिक्युरिटी रिलेटेड विचारलेत, बट दे आर अगेन व्हेरी व्हेरी इरेग्युलर. बर्निंग इश्यूज, क्लायमेट चेंज, आता अर्बनायझेशन, म्हणजे जे थीम्स पुढे यू कॅन सी दॅट दे आर गेटिंग वेटेज. अर्बनायझेशन, पोल्युशन आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड थीम्स आहेत. क्लायमेट चेंज रिलेटेड थीम्स आहेत. आणि टेक्नॉलॉजी, राईट. टेक्नॉलॉजी आधी विचारायचे सायन्स अँड टेक, पण ते जोडायचे फिलॉसॉफीशी. आता अगेन टेक्नॉलॉजी हॅज कम्प्लिटली डिसअपियर्ड, बट इट इज बाउंड टू मेक अ कमबॅक बिकॉज नाउ टेक्नॉलॉजी इज कमिंग इन टू मल्टिपल डोमेन्स. सो टेक्नॉलॉजी, AI एस्पेशली, कॅन बी आस्क्ड अगेन. सो व्हॉट इज द टेक अवे याच्यावरनं तुमच्या प्रिपरेशनसाठी काय आपण त्यावरनं नोट्स घेऊ शकतो? वन, यू हॅव टू प्रिपेअर युअर इथिक्स व्हेरी नाईसली, बट फिलॉसॉफी ऑल्सो. प्लस ते करत असताना कोट्स, थिंकर्स, आयडिओलॉजीज, फ्रेमवर्क्स, लिटरेचर, इवन सायकॉलॉजी, इफ यू कॅन रीड बेसिक्स, राईट. अँड हे सगळं विथ रिस्पेक्ट टू रिअल लाईफ ऍप्लिकेशन, है ना. इफ यू कॅनॉट अप्लाय इट टू रिअल लाईफ, दे डोंट वॉन्ट यू टू स्टडी फॉर बुकिश पर्पजेस. तुम्हाला आता जसं डिझायरचं आपण बोललो किंवा सफरिंग बद्दल बोललो, बेस्ट लेसन्स बद्दल, तर हे यू हॅव टू अप्लाय इट टू रिअल लाईफ, राईट. यू शुड बी एबल टू अंडरस्टँड द रिअल लाईफ कंटेक्स्ट ऑफ इट, राईट. जसं हे या टॉपिकला मी मडी वॉटरचं म्हटलंय, आय एम अप्लाइंग इट टू माय ओन रिअल लाईफ, राईट. सो यू हॅव टू कंटेक्च्युअलाइज इट. नेक्स्ट, डेमोक्रेसी, सोसायटी, हे जे लार्जर थीम्स आहेत, हे डायरेक्ट अगेन यू हॅव टू सी
as person as the center, right? How is it translating into your life, right? Loneliness, mental health, again, they are becoming very important. Loneliness, youth, mental health, and आणि हे टेक्नॉलॉजी जशी वाढत जाणार आहे त्याच्यासोबत हे होणारच आहे. म्हणजे आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर, बट देर इज, आय मीन जस्ट आय एम जस्ट ड्रॉपिंग अ फ्यू टर्म्स. जपानमध्ये देर इज जपान, चायना, ईस्ट एशियामध्ये लॉट ऑफ टेक्नॉलॉजी, इतकं ऍडिक्शन आहे स्क्रीन्स आणि याचं. तर लोनलीनेस, आय मीन जपानमध्ये देर इज अ जॉब, right? You can, people, they hire people to accompany to a party, right? Or spend the day with you, right? Nothing physical, nothing. काय नाही, फक्त तुमच्यासोबत राहायचं, तुमच्यासोबत जायचं, रेस्टॉरंटमध्ये तुमच्यासोबत बोलत बोलत खाणार, परत येणार, टाटा बाय बाय. याच्यासाठी पैसे मिळतात, राईट? सो देर इज अ टर्म कॉल्ड इन्सेल जनरेशन म्हणतात ते, इनव्हॉलंटरी सेलिब्रेट्स, राईट? दे आर सो ॲडिक्टेड टू टेक्नॉलॉजी, इट्स टेकिंग अ टोल ऑन द होल सोसायटी, राईट? सो ह्या अशा ज्या थीम्स आहेत, या थीम्स बद्दल पण आपल्याला माहिती असली पाहिजे. देन टेक्नॉलॉजी अँड AI, ऑब्व्हियसली. पॉलिटी अँड इकॉनॉमी, अगेन, पॉलिटी आणि इकॉनॉमी हे नुसतं टेक्निकल न राहता इट इज लाईक बिग पिक्चर थीम्स. जर फॉर एक्झाम्पल AI आलं तर मग व्हॉट हॅपन्स टू वर्क? सी, इन द कंटेक्स्ट ऑफ AI, व्हॉट हॅपन्स टू द वर्क ॲज अ कॉन्सेप्ट? सी, इट हॅज बीन अ व्हेरी सेंट्रल कॉन्सेप्ट विच हॅज ऑक्युपाइड अवर लाईफ, राईट? वर्क. What happens to work after AI takes over, right? सो हे अगेन स्पेक्युलेशन आलं, बरोबर? जिथे AI आलं तिथे स्पेक्युलेशन येणार. सो हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग याच्यावर तुमचे व्ह्यूज काय? व्हॉट हॅपन्स टू वर्क? देन पीपल स्पीक अबाउट, से फॉर एक्झाम्पल, वर्क लाईफ बॅलन्स. नाऊ this work life balance concept itself is being criticized, right? वर्क लाईफ बॅलन्स असं काही नसतं. जसं मी ते बोललो की बॅलन्स ओपिनियन, ते काही नसतं वर्क लाईफ बॅलन्स, राईट? देर इज युअर वर्क अँड देर इज युअर लाईफ. हाऊ यू ऑर्गनाइज युअर लाईफ याच्यावर खूप डिपेंड करतं, राईट? सो मिनिंग ऑफ लाईफ, याच्यावर 2-3दा प्रश्न आला. मिनिंग ऑफ लाईफ, हॅपीनेस, पर्पज, राईट? दीज लार्जर थीम्स आर बिंग फोकस्ड. आणि मग हिस्ट्रीवर एखाद्या वेळी विचारतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पण इट्स व्हेरी व्हेरी रेअर अगेन. आणि ते पण आताच्या, म्हणजे द कंटेक्स्ट इज प्रेझेंट ओनली ऑर फ्युचर. So, if we have to speak about what essay writing requires, right? First, म्हणजे essay जर इफेक्टिव्ह लिहायचा असेल तर काय तुम्ही करायला पाहिजे? आय एम गोइंग टू टेल यू दॅट दोज पॉइंट्स. फर्स्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू हॅव टू लर्न टू कीप क्लोजली टू द टॉपिक. मी हे का म्हणतोय? कारण ते त्यांनी UPSCने मेन्शन केलंय रिक्वायरमेंटमध्ये. प्लस यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड वेन यू, आय डोंट नो, यू मस्ट बी कॅरिंग आउट ग्रुप डिस्कशन्स और इन द क्लासरूम्स द डिस्कशन्स हॅपन. You must have observed that many people, while they speak, they drift away. Yes or no? विचारलं काय, बोलतोय काय, राईट? असं होतं खूप वेळा. मग ही सवय जर आपल्यामध्ये असे जर ट्रेट्स असतील तर ते ट्रेट्स आयडेंटिफाय करून यू हॅव टू लर्न टू बी टू द पॉइंट ओनली, राईट? सो you have to learn to be to the point in your discussions, in your arguments, and in your writing, right? Keeping closely to the subject. Second, getting to the point, right? Bullseye. हे केव्हा पॉसिबल आहे? जसं फॉर एक्झाम्पल आपण क्लायमेट चेंज बद्दल बोलतो. यू आर डिस्कसिंग अबाउट द कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अँड ऑल, अँड इफ आय से इट इज ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स, आणि म्हणजे याच्यावर जर डिटेल बोलायला गेलं तर इलेना आर्मस्ट्रॉंग, शी गॉट हर नोबेल प्राइज फॉर सॉल्विंग दिस डायलेमा, दिस ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स, राईट? मग सी, इफ यू हिट द बुल्सआय की दिस इज द प्रॉब्लेम अँड दिस इज द सोल्युशन, त्या लेवलचं अंडरस्टँडिंग तुमचं असलं पाहिजे. डोंट बीट अराउंड द बुश, राईट? डोंट बीट अराउंड द बुश. सो टू द पॉइंट हे काय त्याला म्हणू आपण की याच्यासाठी काय लागतं ना, याच्यासाठी लागतं कॉम्प्रेहेन्शन. सी, दिस इज व्हेरी निग्लेक्टेड स्किल, कॉम्प्रेहेन्शन. तुम्ही फॉर एक्झाम्पल एक पॅराग्राफ जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का नेट? व्हॉट इज द इंटेंडेड मिनिंग, राईट? सिमिलर इज द केस विथ एसे टॉपिक्स. डू यू अंडरस्टँड व्हॉट इट मीन्स?
बिकॉज आय वॉज टेकिंग आता ज्ञान प्रबोधिनीमध्ये पण सेशन सुरू होतं तिकडे that there was a topic, forest are the best case studies for economic development. काय होतं की there was something like this. UPSCचाच पेपर आहे, मागच्या 2-4 वर्षातलाच टॉपिक असेल की फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स. या इकॉनॉमिक एक्सलन्स. अँड आय आस्क द स्टुडंट्स टू टेल मी व्हॉट इट मीन्स. राईट. I have observed many times people get this wrong. Forest is the best case study, or forests are the best case studies for economic excellence. याचं अंडरस्टँडिंग चुकतं. राईट. असे जे एसे जे टॉपिक्स असतात इंटरप्रिटेशनच चुकतं. सो डू यू रिअली अंडरस्टँड व्हॉट इज बिंग सेड? दॅट कॉम्प्रिहेन्शन इज क्रुशल. दिस इज नॉट जस्ट हिअर. थिंक अबाउट इट. इथे तरी you and your question paper and your answer sheet, right? You can do whatever you want. Nobody cares. But in interview, when you're sitting across the panel with 5 people staring at your face, right? What happens? तिथे वेळ किती मिळतो? 3 ते 5 सेकंड टू कॉम्प्रिहेंड. किती वेळ तुम्ही त्यांना म्हणणार सर फिर से बताएंगे क्या बोला आपने, राईट? कॅन यू प्लीज रिपीट? किती वेळ त्यांना सांगणार रिपीट करायला? यू हॅव टू बी अटेंटिव्ह. आणि एकदा ऐकल्यावर कळलं पाहिजे की याला काय विचारायचं. बरोबर. सो दॅट एबिलिटी टू अंडरस्टँड, कॉम्प्रिहेंड is very crucial. Next, reasons and assumptions. So this is more like critical thinking that I teach, right? Reasons and assumptions. Whatever is being discussed, do you understand the reasons? Do you understand assumptions being made? Right? Because every argument is associated with assumptions, right? For example, I'll just giving you example. याच्यात काही personally, again, nothing personal against any particular thing. He said that if there is a drought, right? If there is a drought, you cannot not waive the loan. बरोबर? You cannot not waive the loan. What is the assumption of this argument? The assumption of the argument is there is no third way. Do you understand? The assumption of the argument is there is no other solution. It is binary. You have to either extract the loan or you have to waive the loan. So you should be able to understand the assumptions which are being made by the other party. किंवा जे आर्ग्युमेंट तुम्ही वाचताय, जे एसे लिहिताय, जे तुम्ही न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स वाचता, यू शुड अंडरस्टँड द अजम्पशन्स कि ये ऐसा क्या अज्यूम कर रहा है ये, राइट? फॉर एग्जाम्पल, आई टेल यू इन अ वेरी फेमस जजमेंट. It was regarding the right to privacy judgment, right? Puttaswamy judgment. If you read Puttaswamy judgment very carefully, during one of the hearings, the government representative, I think he must be Solicitor General or somebody on a very important position for central government, he made a statement. He said privacy is an elite concept. The poor don't care about privacy. It's an elite concept. See, it's a very important statement, right? He said privacy is an elite concern. So what is the assumption here? What is the assumption? Yes, the assumption is privacy rights are not applicable to the poor, and privacy is something that is applicable only to people who have a particular economic status. Plus, even more dangerous assumption, I'll tell you, it is that if you are to get help from us, you shouldn't care about privacy. सी किती लेयर्ड त्याचं मिनिंग काढता येतं की तुम्हाला जर स्टेटकडनं मदत पाहिजे असेल किंवा व्हॉट एव्हर, राईट? इफ यू वॉन्ट हेल्प फ्रॉम अस, आणि आज त्याचा ना, आज संचार साथी, व्हॉट इज द अजम्पशन? गव्हर्नमेंट काय म्हणतं की नाही, वी नीड टू, देर आर, यू लुक एट द नंबर ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑफ फ्रॉड्स, इकॉनॉमिक फ्रॉड्स. सो व्हॉट इज द अजम्पशन? यू हॅव टू चूज. इट्स अ बायनरी. Either you choose frauds or you choose Sanchar Sathi. No, right? There has to be a third way. Getting the point. So हे जे assumptions आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही प्रत्येक इश्यूचे की याच्यात काय अज्युम केलंय आर्ग्युमेंटमध्ये, तोपर्यंत तुमचे लेयर्ड थिंकिंग येतच नाही. जेव्हा तुम्हाला हे लेयर्स कळायला लागतात तेव्हा यू अंडरस्टँड की हा, इसको ऐसे लिख सकते हैं.
Does that make sense? Yes, madam. Does that make sense? Yes. तोंडाने बोलायचं इंटरव्ह्यू मध्ये असं मान डोलून नाही चालत है ना. यू हॅव टू लर्न टू स्पीक क्लिअर. नेक्स्ट, ब्रेविटी, very crucial. You should be able to put whatever you want to say in the least or minimum possible words, right? Minimum possible words. Learn to express yourself like this. याच्यासाठी एक्सरसाइज काय करता येतं? कोणताही टॉपिक असेल त्याच्यावर एक पान लिहा पहिले, राईट? Leave it like that for a few days, say a week. Come back the next Sunday. Write on the same. Don't read what you have written earlier. Write on the same topic, determined to write it in a minimum words. Then compare the two. तुम्हाला कळेल की with practice you will start focusing on what matters really, right? So हे जे I don't know, many people say की नाही, you should writing practice, मग रोज दोन उत्तरं लिहायला पाहिजे आणि इतके शब्द रोज लिहिले पाहिजे. तुम्ही एकच उत्तर रोज लिहिलं तरी चालतं, but improve. Otherwise you are writing the same crap in 100 answers. That is not practice. You are actually practicing the wrong thing and consolidating it and ensuring that you will do the same mistake in examination. Yeah. Yes or no? Matter is perspective. सगळं perspective आहे. So मला I mean, again, this is not the topic here, but I'm telling you, people, I am fascinated by the kind of theories people come up with. कोणीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगून देतं आणि then that becomes the ब्रीदवाक्य, right? 10,000 MCQs. Everybody was saying 10,000 MCQs. That's it, right? Prelims करायचं ना 10,000 MCQs. अरे ऍक्च्युअल प्रॅक्टिस साठी तुला फक्त 2 पेपर लागतात. To get a proper feedback on your study, you just need 2 papers or 4 papers at the most, right? You have to decide, ask yourself, are you solving questions for content or to test how well you study? Getting the point? So that is the point, right? Next, offering good, so complexity. You should be able to handle complexity. राईट? गुड रिझन्स, रिझनिंग तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की वाय यू से दिस पर्टिक्युलर. जस्टिफिकेशन इज इम्पॉर्टंट. कोणीतरी सुरुवातीला बोललं की युपीएससी वॉन्ट्स टू नो आवर व्ह्यूज, असं कोणीतरी बोललं होतं सुरुवातीला, राईट? सी, आय एम टेलिंग यू व्हेरी ब्लंटली, त्यांना काही पडलं नाही, तुम्हाला काय वाटतं, राईट? यू आर नोबडी बेसिकली, राईट? जसं इंटरव्ह्यूला गेलं मग ते विचारतात, व्हॉट डू यू थिंक अबाउट द इंडिया रशिया रिलेशनशिप, व्हॉट शुड इंडिया डू, ऑर US इंडिया US प्रॉब्लेम. तुम्हीच भेटले का त्यांना ज्ञान द्यायला की ते काय करायला पाहिजे तिकडे, राईट? दे हॅव पीपल, राईट? व्हॉट यू से डझंट मॅटर ॲट ऑल. इट डझंट मॅटर ॲट ऑल व्हॉट यू से. व्हॉट मॅटर्स इज वाय यू से व्हॉट यू से. दॅट इज गोइंग टू टेल देम मोर अबाउट यू दॅन व्हॉट यू से. कळलं का? त्यांना पण एवढं कळतं की तुम्ही काय ते न्यूजपेपर वाचून आलेले आहेत, तुम्ही सांगणार काहीतरी, कुठून तरी ढापलेलंच आहे सगळं, राईट? ओरिजिनल पाहिजे ना. मग हे ओरिजिनॅलिटी किती लेवलवर आहे हे केव्हा कळेल? जेव्हा तुम्हाला ते विचारतील, वाय डू यू थिंक सो, वाय डू यू थिंक इट इज लाईक दिस. तेव्हा जेव्हा तुम्ही तोंड उघडता तेव्हा कळतं कितना पाणी में है. बरोबर आहे? मग हे जे रिझनिंग आहे, आपल्या प्रत्येक व्ह्यू, आय गिव्ह अ व्हेरी गुड एक्झाम्पल, राईट? हाऊ पर्स्पेक्टिव्ह अँड दिस thinking matters. I had one of the friends, one friend who is in service now, आणि त्याचं त्यावेळी the reservation bill, women's reservation bill was being hotly debated, right, in the parliament and all. हा गेला पठ्या इंटरव्ह्यूला आणि the first question came, right, this particular amendment bill, do you know about it? So he said, yes, it is the reservation amendment bill, हे women's reservation bill in parliament. एवढं त्यांनी सांगून थांबला होता. So what is your view on this bill? So I completely oppose this bill. And he was silent. So that created that kind of interest in the panel. क्या पहला बंदा मिला जो बोल रहा है कि विमेन रिजर्वेशन बिल को मेरा अपोजिशन है. Yes or no? Suddenly they kind of woke up, right? And they're like, did you say you oppose it? He said, yes, sir. I completely disagree with the bill. I oppose the bill. I said, why do you think so? Like, sir,
Statistically, women are 48% of our population at least. You are giving 33% reservation. I completely oppose. कळलं? इट वॉज अ सिक्सर. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे तो म्हणला की नंतर टाइमपासच केला त्यांनी 15 मिनिटं. राईट. सी हाऊ यू कॅन पॅकेज, राईट. सो ही सेड आय कम्प्लिटली अपोज द बिल, इज 33% ओनली. इट शुड बी मोर. तुम्ही पंचायतला दिलं ना, 50% दिलं ना पंचायतमध्ये, मग पार्लमेंटला द्या ना 50%, ऍटलीस्ट प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन द्या ना. वाय 33? फ्रॉम व्हेअर दिस 33 केम, सर? आय डोंट नो. सी दॅट वॉज काइंड ऑफ थिंकिंग विच क्वेश्चन एव्हरीथिंग, राईट. 33 हा आकडा आला कुठून? रॅन्डम नंबर आहे. वाय 33? इफ इट हॅज टू बी एव्हिडन्स बेस्ड, यू टेक द प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन. व्हॉट इज द प्रॉब्लेम? सी 100 एखादा येतो. That kind of genuine original thought, it is respected, right? नाहीतर मग सर आय सपोर्ट द बिल आणि मग चाललं. एव्हरीबडी इज सेइंग द सेम थिंग, राईट? सो यू शुड क्वेश्चन एव्हरीथिंग दॅट यू स्टडी. वाय, हाऊ, राईट? नेक्स्ट, सीइंग अदर पॉसिबिलिटीज, म्हणजे हे जे कॉम्प्रेहेन्सिव्ह व्ह्यू म्हणतो आपण, कॉम्प्रेहेन्सिव्ह. सो तुम्हाला कळलं पाहिजे बाकी पर्स्पेक्टिव्ह काय आहे. दे मे नॉट फॉल इन लाईन विथ युअर लाईन ऑफ थॉट, बट यू शुड अंडरस्टँड at least and evaluate them before you make a judgment, right? That what are the other perspectives that you should think about. And lastly, especially for philosophical topics, you need imagination, you need creativity, right? Karan, truth knows no color, wisdom finds truth, past is a continuous dimension of present. No, what is that? Past. No, reality does not conform to the ideal but confirms it. हे जे टॉपिक आहे ना, हे लिहिण्यासाठी सम लेवल ऑफ इमॅजिनेशन, सम लेवल ऑफ क्रिएटिव्हिटी इज रिक्वायर्ड, राईट? याला जर तुम्ही घाबरले ना फिलॉसॉफिकल टॉपिक्सला, इफ यू आर स्केअर्ड ऑफ फिलॉसॉफिकल टॉपिक्स, कसं लिहायचं, आला बाबा फिलॉसॉफिकल टॉपिक, यू विल नॉट बी एबल टू डू जस्टिस. यू हॅव टू प्ले वेल, राईट? मग ते तेव्हाच पॉसिबल आहे when you are confident enough and you are able to play with the words, play with concepts, frameworks, right? You can give an intro which will blow the mind of examiner, right? काहीतरी आउट ऑफ बॉक्स, जसं आता हे विमेन्स रिझर्वेशनचं सांगितलं, काहीतरी आउट ऑफ बॉक्स तुम्हाला आणता आलं, यू विल गेट मार्क्स, राईट? सो दॅट क्रिएटिव्हिटी और इमॅजिनेशन इज रिक्वायर्ड. आणि हे असंच येत नाही, राईट? दॅट इज कल्टिवेटेड. आता हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं का डायरेक्ट तिकडे लिहायचं है ना, फटा पोस्टर निकला हिरो? होत नाही असं. तिकडे गेल्यानंतर मग खरंच आपल्याला असं वाटतं, जाणवतं की वी शुड हॅव प्रिपेअर्ड, राईट? ऐसे यू कुड हॅव डन मच बेटर, राईट? नेक्स्ट, सो व्हॉट आर द ट्रेट्स नेसेसरी? तुमच्या आत काय क्वालिटीज असल्या पाहिजे, राईट? ट्रेट्स नेसेसरी फॉर रायटिंग गुड एसे. फर्स्ट, लिंग्विस्टिक competence. There is no doubt about it. म्हणजे some mastery over language is crucial. Why? Because it is the vehicle that conveys your thought to the examiner. बरोबर आहे की नाही? तुमचे विचार खूपच महान आहेत, है ना? तुमचे विचार खूप महान आहेत, पण शब्द सगळे असे तुटके फुटके आहे ना, युअर ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अँड यू आर नॉट रायटिंग प्रॉपर सेंटेन्सेस, यू नॉट युझिंग प्रॉपर व्होकॅब्युलरी. Will the examiner understand your great thoughts? No. The examiner is going to read your words only, right? आणि जसं ते गाणं, words are all that I have. Do you know this? Okay, let us not divert. Words are very crucial, right? तुम्हाला आतापर्यंत कळलं नसेल तर कळेल पुढे जीवनात. वर्ड्स खूप मॅटर करतात, राईट? That words are crucial. So your vehicle of communication is words. So don't choose English because everybody is choosing it. ज्या भाषेत तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता छान, राईट? दॅट शुड बी युअर चॉईस ऑफ लँग्वेज फॉर मेन्स. डोंट गेट बॉक डाऊन, इट इज मराठी, मग मराठीत कसा लिहू किंवा हिंदीत जमेल का? व्हॉट एव्हर इज युअर लँग्वेज ऑफ थॉट म्हणतात त्याला, राईट? लँग्वेज, सी एव्हरीबडी हॅज अ लँग्वेज ऑफ थॉट. सेमॅन्टिक मेमरी म्हणतो आपण सायकोलॉजीमध्ये त्याला. एव्हरीबडी हॅज गॉट अ लँग्वेज ऑफ थॉट. सो फॉर एक्झाम्पल,
I have grown up where I think in English. So if I can think in English, I can write in English very well because there is minimal lag between and the meaning is not lost. ज्याला आपण इलेक्ट्रिसिटीचे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस म्हणतो ते होत नाही इथे, राईट. वर्ड तयार झाला की तो बरोबर उतरतो, कारण कम्प्लीट अलाइनमेंट आहे. पण मी बघितलंय की जे फॉर एक्झाम्पल ज्यांचं पूर्ण एज्युकेशन जर मराठीमध्ये झालं असेल तर त्यांना इंग्रजी लिहिताना काय त्रास होतो, आय हॅव सीन दॅट, राईट. इकडे तयार होतो शब्द मराठीमध्ये, मग त्याला ट्रान्सलेट करून पेनावर येतो, राईट. तोपर्यंत त्याचं अर्ध मिनिंग लूज झालेलं असतं आणि चुकीचा शब्द उचलला जातो कधी कधी. सो माय पॉइंट इज चूज अ लँग्वेज दॅट यू आर व्हेरी कम्फर्टेबल विथ. क्लिअर? सो लिंग्विस्टिक competence आणि comprehension, that is the first point, right? Language. त्याच्याशिवाय चांगला एसे, इफ यू वॉन्ट टू इम्प्रेस द एक्झामिनर यू हॅव टू राईट वेल, करेक्ट. आणि असं नाही खूपच फ्लॉवरी लँग्वेज खूप भारी लिहायचं असं नाही, पण जे लिहिता येते त्याला कळलं पाहिजे, राईट. जे लिहिलं तर त्या एक्झामिनरला कळलं पाहिजे. आय हॅव गॉन थ्रू दिस, राईट. पूर्ण पॅराग्राफ वाचल्यावर प्रश्न पडतो इसको कहना क्या चाहते हो. तो जो सीन आहे ना, कहना क्या चाहते हो तुम, सगळं ऐकून घेतलं असं होतं. पूर्ण पॅराग्राफ वाचल्यावर असं वाटतं की काय याला तरी कळलं का काय लिहिलंय, राईट. व्हॉट इज रायटिंग, दॅट शुड नॉट हॅपन. क्लिअर? सेकंड, वाईड अँड डायव्हर्स रिडिंग हॅबिट. सी, आतापर्यंत आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव अंडरस्टूड, बट इफ यू डोंट रीड वाईड, वाईडचा अर्थ काय, युपीएससीची पुस्तकं, राईट. यू शुड रीड बुक्स, डिफरंट बुक्स, फिलॉसॉफीज आहेत. म्हणजे I was speaking about Buddhism, nothing to boast about, but I was speaking about Buddhism, I was speaking about Eleanor Ostrom, I spoke about game theory or tragedy of commons, ज्याला prisoner's dilemma म्हणतात basically. See, that shows that I know what I'm talking about and that multiple things are being brought together. That will happen only when you read. मला माहितच नाही ते है ना, ते मराठीमध्ये म्हणतात ना, हा एक्झॅक्टली, अडचण पोऱ्यात कुठून येणार, राईट. नाही येणार ना, इट हॅज टू बी देअर. सो अनलेस यू रीड, इट्स नॉट पॉसिबल एट ऑल. सो यू हॅव टू रीड. फॉर एक्झाम्पल, आता जे पॉलिटिकल कंटेक्स्ट आहे, एआय आहे, संचार साथी आहे, द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू युअर माइंड इज बिग ब्रदर इज वॉचिंग. विच बुक? इट्स अ मास्टर क्लास. म्हणजे हे जर वाचलं नसेल ना युपीएससी साठी तर विच बुक? ऑरवेल, 1984. 1984 मास्टर. म्हणजे ते पुस्तक वाचल्यावर वेन आय केप्ट दॅट बुक, 2 दिवस सदमा होता, सदमा डोक्यावर, राईट. असं पुस्तक आहे ऑरवेलचा, राईट. राईट. अंडर द चेस्टनट ट्री, आय सोल्ड यू अँड यू सोल्ड मी. अरे इट वॉज लाईक हेल, राईट. 2 days ऑफ मेंटल टॉर्चर, बट दॅट बुक इज वर्थ, राईट. सो 1984. त्यानंतर ॲनिमल फार्म, इट इज व्हेरी फेमस, राईट. तुम्ही बघा ना, हे जे शब्द तुम्ही वापरता, राईट, ऑल एनिमल्स आर इक्वल बट सम एनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स, किती मिनिंगफुल आहे ते, राईट. इट इज ऍप्लिकेबल टू एव्हरीवेअर इन युअर पॉलिटिकल डिस्कोर्स, राईट. ऑल एनिमल्स आर इक्वल, सम एनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स. सो हे पंच लाईन्स असतात तुमच्या जेव्हा तुम्ही एसे लिहिता, राईट. मग बायोग्राफीज आहे, मोठ्या मोठ्या लिडर्सच्या बायोग्राफीज आहेत, थिंकर्स आहेत, त्यांचे पुस्तकं आहेत. कांतबद्दल, ना, व्हॉट इज त्यांचं जे इथिक्स आहे कांतियन, बिकॉज दॅट फॉल्स इन लाईफ विथ गांधीयन ऑल्सो. आणि कुठेतरी मग ते मीन्स आणि एंड्सचा प्रश्न पडतो, येस ऑर नो. सो हे सगळं तुम्हाला, किंवा इफ यू आर टॉकिंग अबाउट ह्युमन एजन्सी, डेव्हलपमेंट, सोशल सिक्युरिटी, सोशल जस्टिस, अँड यू डोंट नो अमर्त्य सेन डेव्हलपमेंट एज फ्रीडम, इफ यू हॅव नॉट रीड डेव्हलपमेंट एज फ्रीडम, राईट. म्हणजे तुम्हाला सेन भगवती डिबेटच माहित नाही तर व्हॉट व्हॅल्यू आर यू गोइंग टू ऍड इन युअर आन्सर्स? सेन भगवती डिबेट इज लाईक इकॉनॉमिक्स मध्ये. गेट इन द पॉइंट. वाचावं लागतं. वाचाल तर वाचाल, राईट. नेक्स्ट, हे झालं रीडिंग, सो बुक्स, राईट. थर्ड इज हे आपल्या हातात कमी असतं, पण जितकं आहे तेवढं शार्प ठेवणं आपलं काम आहे, राईट. मेमरी. विदाउट इफेक्टिव्ह रिकॉल म्हणजे काहीच फायदा नाही. तुम्ही एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर आले, अरे मग लाईट लागतो, असं नाही चालणार. त्या स्ट्रक्चरमध्ये जी गोष्ट जिथे लिहायची, दॅट इज वाय आय से इट इज लाईक चेस. Everything fits in its own place. Correctly, you have placed it, everything. Then you get the desired effect
इन द जे कॉमेडियन्स असतात, यू हॅव टू अप्रिशिएट. पुलंचं जे होतं यार, दॅट इज द ब्युटी राईट ऑफ लँग्वेज. मग ते विदाउट मेमरी इट इज नॉट पॉसिबल. ज्या जागी जो शब्द आला पाहिजे तिथेच तो येतो. मग त्याच्यासाठी तेवढी मेमरी शार्प असणं आवश्यक आहे. नसेल तर शार्प बनवायची, राईट. देर इज नो अदर ऑप्शन, राईट. नेक्स्ट, अगेन माय फेवरेट टॉपिक, क्रिटिकल थिंकिंग. हे जे आपण आता केलं, क्वेश्चनिंग, अझम्पशन्स, लेअर्ड थिंकिंग, राईट. इट इज दॅट 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 ऍप्लिकेशन ऑफ रिझनिंग अँड सिंथेसिस ऑफ आयडियाज. तुम्ही सगळ्या गोष्टी सोबत आणताय, right? Even if you're talking about ethics and you don't know about Mahabharata, right? Again, it's a problem, right? हे जे तुमचं सगळं नॉलेज आहे हे फक्त मग सुपरफिशियल राहतं इफ यू डोंट स्क्रॅच द सरफेस, राईट. इफ यू ओनली स्क्रॅच द सरफेस, राईट. देन क्रिटिकल थिंकिंग अँड सिंथेसिस ऑफ आयडियाज. त्यानंतर नेक्स्ट इज एबिलिटी टू ऑर्गनाइज. सी, आय वुड से दिस इज वन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ट्रेट, being organized, right? If you are a person who is organized person, you will feel you are in control of your preparation also. Otherwise तुम्ही स्वतः इंट्रोस्पेक्ट करून बघा, तुम्हाला वाटतं का यू आर इन कंट्रोल ऑफ युअर प्रिपरेशन? काही लोकांना ते कॉन्फिडन्स असतं की नाही, आय नो व्हॉट आय एम डुईंग, राईट, आय नो व्हॉट इट टेक्स. आणि काही लोक नाही, हा वाचतोय, तो वाचतोय, चालले 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट, मग त्याच्यानंतर कळतं की काय करायला पाहिजे होतं. नाही. If you cannot control the process, if you don't feel yourself in control, it's like you're not very organized. So you need to be a organized person. And the best thing is here you have to this should be reflected in your writing. That organization is reflected in your writing. I mean, जसं मी म्हटलं की तुम्ही इंट्रो लिहित असताना तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे हाऊ यू आर गोइंग टू सी, तेव्हाच तो पंच बसतो ना. You start with a particular example and you end with a particular example. That story is complete, that transition is complete, you can see the whole picture, right? That level of organization in your structure will give very good marks in essay. Clear? Next, I would say flexibility, right? Think about it. ऑनेस्टी, एक शब्द आहे फक्त, ऑनेस्टी. आता या ऑनेस्टीला घेऊन किंवा हॅपीनेस, राईट, हॅपीनेस या एका शब्दाला घेऊन मला एका ओळीची डेफिनेशन लिहिता आलं पाहिजे किंवा मला 1000 शब्दाचा एसे लिहिता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? सो दिस लेवल ऑफ कॉम्प्रेशन अँड डिकॉम्प्रेशन ऑफ इन्फॉर्मेशन, दॅट फ्लेक्झिबिलिटी इफ आय हॅव इन माय माइंड. अदरवाईज काय असतं ना आपलं, आय मीन तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, आय नो यू आर ऑल व्हेरी ब्राईट, बट जनरली द पीपल हू कम आउट ऑफ आवर एज्युकेशन सिस्टम, द थॉट प्रोसेस इज ऑलरेडी किल्ड, है ना. थॉट प्रोसेस इज ऑलरेडी किल्ड. वी वर पनिश्ड फॉर थिंकिंग, येस ऑर नो, इन स्कूल. नाऊ याला जे फ्लेक्झिबिलिटी अँड अडॅप्टेबिलिटी लागतं ना, दॅट विल कम ओनली वेन यू प्रॅक्टिस. सो तुम्हाला हॅपीनेस बद्दल लिहायचं, एका लाईनमध्ये सांगता आलं पाहिजे. 100 शब्द लिहायचे, 100 शब्द सांगता आले पाहिजे. 1000 शब्द, 1000 शब्द, विदाउट डायल्युटिंग द इफेक्टिव्हनेस अँड मिनिंग. दॅट लेवल ऑफ फ्लेक्झिबिलिटी इन युअर माइंडसेट विल गिव्ह यू व्हेरी गुड कमांड इन एसे. अदरवाईज मोस्ट ऑफ अस, ॲज आय सेड, आर बेस्ड ऑन रूट मेमरायझेशन. काय होतं ना, कोणालाही काही प्रश्न विचारला, मग काय वाचलं याच्यावर पहिले भर असतो की इसके बारे में मैंने क्या पढ़ा था. If that is your line of action, you're gone. You are out of race, right? क्या पढ़ा था नहीं. What is this? I know, right? You have to bring it from within. Then only you can do justice to it, right? Next, again, खूप controversial topic, handwriting, right? I'll tell you one simple. I'll give a very simple example. Think about it. आता समजा या मॅडम आहेत, राईट, अँड देर इज दॅट पर्टिक्युलर पर्सन, राईट. दोघांचे पेपर माझ्या टेबलवर आले अँड और तुमच्या टेबलवर आले. व्हॉट शी हॅज डन अँड व्हॉट ही हॅज रिटन, बोथ हॅव रीड द सेम बुक्स, हॅव रिटन द सेम कॉन्टेंट, सेम पॉइंट्स. ठीक आहे.
but her handwriting is very good. She has arranged, the paper is very neat. She has arranged very logically, म्हणजे प्रायोरिटी वाईज पण फर्स्ट थिंग फर्स्ट अशी ऑर्डर आहे. द मेन कीवर्ड्स आर हायलाइटेड और दे आर प्लेस्ड फर्स्ट, की वाचताना ते पहिले दिसतात. शी हॅज वर्कड ऑन प्रेझेंटेशन. मला सांगा, दोघांच्या उत्तर सारखं आहे, कंटेंट सारखं आहे. ॲज अन एक्झामिनर विल यू बी पार्शियल ऑर नॉट, और यू विल इम्पार्शियल? नाही, कंटेंट सारखं आहे ना, मग दोघांना सारखे मार्क. विल यू बी पार्शियल और इम्पार्शियल? पार्शियलिटी करणार. हाऊ मच मोर मार्क शुड शी गेट फॉर अ 10 मार्कर? फॉर अ 10 मार्कर दोघांचं कंटेंट सारखं आहे. 2 मार्क्स मोर. चल ठीक आहे, आपण आपण अर्धाच पकडू, बस हाफ मार्क फॉर दॅट आन्सर. बरोबर. एका जीएसच्या पेपरमध्ये किती प्रश्न असतात? 20. 10 मार्क. 4 जीएसचे पेपर, 40 मार्क. एसे, ही इज आउट ऑफ रेस. संपलं, विथ सेम कॉन्टेंट. सो हे जे लोकांना वाटतं ना, की म्हणजे त्या सिलेक्शनच्या मार्क्स किंवा हे जे कॉम्पिटिशन आहे, की नाही काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड लिहावं लागेल. नाही, तुम्ही जे लिहिता ना ते नीट लिहा. राईट? जस्ट राईट इट वेल. म्हणजे आपण काय लिहायचं, कसं लिहायचं सगळं बोललोय, पण बेसिकली इफ यू डोंट पुट इट इन अ लेजिबल हँडरायटिंग, अगेन इथे काही कॅलिग्राफी नाही पाहिजे आपल्याला. राईट? खूप सुंदर हँडरायटिंग वगैरे असं नाही, पण जे आहे ते क्लिअर विदाउट एफर्ट एक्झामिनरला कळलं पाहिजे. कारण पुन्हा तोच मुद्दा, सिंपल. इफ यू मेक द एक्झामिनर्स लाईफ डिफिकल्ट, देर इज नो मोटिवेशन. हे गव्हर्नमेंट पेड लोक आहे, रिटायर्ड प्रोफेसर असतात, मोठे मोठे चष्मे लागले, घरी यांचं कोणी ऐकत नाही, सगळे फ्रस्ट्रेटेड असतात तिथे येऊन बसलेले. राईट? त्यांना काही एक्स्ट्रा पैसे मिळत नाही एक पेपर 2दा वाचायला. बरोबर आहे की नाही? एकदा जर लक्षात नाही आलं तो 3 मार्क देऊन पुढे जातो 10 मार्करला. जर त्यांना नाही लक्षात आलं तर 2-3 मार्क देणार, पुढे जाणार. जा बाबा, नाही कुछ तुली काय. राईट? इट इज युअर लॉस. सो वर्क ऑन युअर हँडरायटिंग राईट नाव. वर्क ऑन युअर हँडरायटिंग, वर्क ऑन द नीटनेस ऑफ युअर पेपर. प्रेझेंटेबल पाहिजे. क्लिअर? नेक्स्ट, लास्टली, हा जो फॉर्म्युला आहे, जो मास्टर कोणी दिला होता? कमॉन, कोणी दिला होता हा? इट्स माय फेवरेट, मास्टर उगवे. डू यू नो और नॉट? कुंफू पांडा. मास्टर उगवेने जो हा फॉर्म्युला दिला, इनर पीस, दॅट इज व्हेरी क्रुशल. शिफू ऑल्सो फॉलोड इट. सी, इफ यू, इट्स अल्टिमेटली, सी थिंक अबाउट इट. 4 टॉपिक आहे. यू डोंट नो व्हॉट इज गोइंग टू गिव्ह यू मार्क्स. यू डोंट नो विच एसे यू आर गोइंग टू राईट बेटर. तिथे 4ही टॉपिक कधी कधी सारखे वाटतात, किंवा त्यातले 2 सारखेच वाटतात. 2 तरी ठीक आहे, यू कॅन एलिमिनेट. बट कधी वाटतं हा न हा. आता इट्स अ फिलॉसॉफिकल, यू डोंट नो सिटिंग देअर. सो दॅट इनर पीस, यू हॅव टू बी कॉन्फिडंट ऑफ व्हॉट यू चूज. यू हॅव टू ट्रस्ट युअर सेल्फ दॅट येस, यू आर गोइंग टू राईट एन एसे ऑन इट. दॅट इनर व्हॉइस इज क्रुशल. राईट? सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी काम, पीसफुल. बरोबर की नाही? मग हे लागू होतं ते कुठं, ते त्यांनी म्हटलं होतं ना, मडी वॉटर. इथे लागू होतं ते मडी वॉटर. इट हॅज टू बी स्टिल वॉटर, क्लॅरिटी. राईट? सो दॅट इनर पीस इज व्हेरी क्रुशल. इफ यू आर इन लॉट ऑफ एन्झायटी, यू कॅनॉट डू बेस्ट इन एसे. खूप एन्झायटी असेल तर एन्झायटी विल किल युअर क्रिएटिव्हिटी. सिम्पल, खतम. राईट? सो यू, मग ही एन्झायटी, आता हे तर साहजिक आहे, त्यांनी पण मुद्दामून केलं. पहिला दिवस, पहिला शो एसे ठेवला. राईट? मग यावेळी एन्झायटी कशी नाही राहणार? सम अमाउंट ऑफ एन्झायटी इज नॅचरल, बट द पॉइंट इज देन एवरीथिंग कम्स डाउन टू योर प्रिपरेशन. सो इफ यू आर वेरी वेल प्रिपेयर्ड फॉर एसे, तुमको पता है कि कुछ भी पूछ ले, मेरे को 2 टॉपिक पे 1000 वर्ड लिखना मालूम है, आई एम गोइंग टू डू इट. यू डोंट हैव टू फियर. You don't have to fear. I'm telling you, in one of the essays that I wrote, I used to score well in essay. एका एसेला हार्डली I wrote 800 words. वेळच नव्हता दुसऱ्या एसेला. 800 वर्ड्स सोडून दिलं. I was sure कि जो लिखा है वो अच्छे से लिखा है. You get good marks. Right? So nothing matters basically. It has to, you have to be confident कि यार मेरे को इतना ही जमता है. This is the best that I can give. And this is what I'm going to write. Clear? So that inner peace is crucial.
आता हार्डली 10 मिनिटं आहे आपल्याकडे. आय हॅव लॉट ऑफ पॉइंट्स मोर टू स्पीक ऑन व्हॉट टू राईट, व्हॉट नॉट टू राईट, राईट, व्हॉट मिस्टेक्स पीपल मेक, हाऊ यू कॅन प्रिपेअर वेल. But I will stop here because last 10 minutes I want to give to questions, right? 0 hour. Tell me what do you want? What is doubt? The floor is open. Any questions? Yes. पहिल्या याच्यामध्ये लवकर आपण बुद्धाचं एक्झाम्पल दिले तिकीट मध्ये जर पुन्हा आपल्याला आपण एक किंवा एक्झाम्पल नाही डिफरंट बुद्ध आठवत सिमिलर मार्क्स कमी करू. सी इट डिपेंड्स. आयडियली यू शुड अवॉइड. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही एकच थीम जर 2 वेळा वापरताय तर इट इज नॅचरल फॉर द एग्जामिनर टू बिलीव की नहीं इसको यही आता है, राइट? No, but see, yes, if it is relevant, I would say that should not become the crux of your essay or major theme. एक पासिंग एक्झाम्पल म्हणून तुम्ही कोट केलं तर त्याला काही इट्स नॉट. सी इथे चूक बरोबर काहीच नाही आहे. अँड इवन आय एम नॉट इन द पोझिशन टू से की नाही व्हॉट विल हॅपन देअर बिकॉज आय डोंट नो द टॉपिक दॅट यू गोइंग टू राईट. सो अल्टिमेटली इट इज बेटर टू हैव मोर कंटेक्चुअल. आणि इफ दैट इज द कंटेक्चुअल एग्जाम्पल, द एग्जामिनर इज नॉट गोइंग टू से कि नहीं यार ये 2 बार क्यों लिखा. अगर वो सच में बहुत रिलेवेंट है तो दे आर गोइंग टू रिस्पेक्ट. देयर इज नो प्रॉब्लम, राइट? So the motivation should be the reason why you give the example second time should not be that you don't have any better example. If that is the reason, you'll suffer. Do you understand? You should write because that is the best example you have. That then you'll get marks. Yes. No, that in the upcoming session we are going to discuss how to start and how to end. But generally, I would say, see, you can start with a quote, you can start with a story, you can start with anecdote. Examples are some international report or something, right? But this practice that you mentioned, that people try to create that kind of effect, that you start with a story and then you end with the same story and bring that character again to life. Fine, it works, but it should be effortless and it should be relevant. Deliberate केलं ना ते कळतं, लक्षात येतं की मुद्दाम. राईट? सो एनिथिंग एल्स? सी स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग इज लाईक जसं आता आपण AI बद्दल बोललो. So if there is a topic in essay about technology or AI, and you are saying that the way AI is the pace at which AI is developing, tomorrow it is possible. आता इलॉन मस्कने स्टेटमेंट केलंय, राईट, की आफ्टर 10 to 15 years वर्क will no longer be the way we assume it would be, right? आणि हे after reading a lot about AI also, whatever limited reading I have done, see today work and your pay. See, this is speculative thinking, right? What I'm doing now. Work and your pay are very closely related, and the meaning of your life are very closely related. Your purpose are closely related today. Today. In future, they'll get divorced. So your pay will not be related to your work. You will work because you want to work for that particular thing. Pay may come from different source completely, right? And people may not work for pay, राईट, की त्या चेक जो सॅलरीचा चेक येतो त्याच्यासाठी काम करतात लोक, असं ते कदाचित नाही राहणार, राईट? सो दिस इज स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग. आय डोंट हॅव द प्रूफ. आय एम टॉकिंग अबाउट फ्युचर, बट आय एम टॉकिंग बेस्ड ऑन द ट्रेंड्स दॅट आर विजिबल टुडे. दिस इज स्पेक्युलेटिव्ह थिंकिंग. इंटरप्रिटेटिव्हचं एक्झाम्पल आपण दिलं मॉरल हझार्ड बद्दल बोलताना, की वाय आय बिलीव्ह गव्हर्नमेंट इज डुईंग पर्टिक्युलर थिंग, दॅट इफ आय गो बियॉन्ड, ऑर द कॉमन्स डिलेमा दॅट आय गिव्ह यू एक्झाम्पल, राईट? कॉमन्स डिलेमाचं जे एन्व्हायरमेंटचं किंवा दिल्ली एअर पोल्युशनचं दिलं. इंटरप्रिटेटिव्ह मध्ये यू गो बॅक अँड ट्राय टू आयडेंटिफाय द कॉजेस, द फ्रेमवर्क्स, द रिझन्स वाय थिंग्स आर द वे दे आर अँड वाय थिंग्स आर नॉट वर्किंग और व्हॉट नीड्स टू बी डन. मग ते लेअर्ड थिंकिंग तुम्हाला जर ते कळायला लागलं, दॅट इज इंटरप्रिटेटिव्ह, राईट? व्हेअर यू गो अँड फाइंड द मिनिंग बिहाइंड थिंग्स. क्लिअर? एनिथिंग एल्स? How to develop critical thinking.
30 तासाचा कोर्स आहे माझा. I take, I don't tell you, I'm visiting faculty in Gokhale also, Gokhale Institute of Politics and Economics. तिकडे BSc इकॉनॉमिक्सला मी क्रिटिकल थिंकिंग घेतो. क्रिटिकल थिंकिंग, सी, इट इज समथिंग दॅट कॅन बी डेव्हलप्ड विथ प्रॅक्टिस, बट इट नीड्स एफर्ट, राईट? एक दिवसाचं हे नाहीये किंवा एक पुस्तक वाचलं कव्हर टू कव्हर तर क्रिटिकल थिंकिंग, नो. Basically, I can only say that you have to work on assumptions. It is how you evaluate a particular argument, and it is how you determine whether a particular argument is good or bad, right? मग हे तुम्ही न्यूजपेपर वाचताना, कोणाचा इंटरव्ह्यू बघताना, तुमच्या पुस्तकात जे दिलेलं आहे ते, हे प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही क्वेश्चन करायला सुरुवात करता, यू हॅव टू आस्क अ लॉट ऑफ क्वेश्चन्स, रिलेव्हंट क्वेश्चन्स, राईट? So when you start asking questions and trying to figure out the answers and then connecting the dots, you start developing that critical thinking ability. Clear? You are asking something. I wanted to ask question which is very particular to a point which you mentioned, effective and exact expression. So let's say I have made an error of judgment, or let's say I have digressed from the topic while writing an essay, like what happened with the desire and something kind of thing. So how can we realign it to the main point, or to say come back to the topic? I have already made the mistake. Yes, yes. No, so ideally the point is, while you prepare, that is why in the next session I'm going to tell you, but now because you have asked, this is how you divide the time, right? So जेव्हा तुम्ही एसे लिहायला सुरुवात करता एक्झामिनेशन मध्ये, पहिले 30 मिनिट आयडियली यू शुड कीप ओनली, कारण 5 मिनिटं तसेच जातात तुमचे सगळे टॉपिक वाचण्यामध्ये, डिसाईड करण्यामध्ये की मला कोणता सिलेक्ट करायचा आहे, देन यू झूम अँड सिलेक्ट. याच्यात 5-10 मिनिटं जातात. 20 ते 25 मिनिटात यू शुड प्रिपेअर द स्ट्रक्चर फॉर द फर्स्ट एसे. नाउ दॅट फर्स्ट एसे कॅन बी सेक्शन 1 or section 2, B, डझंट मॅटर, राईट? सो यू कॅन चूज वन टॉपिक विच यू फाइंड इज like manageable, and you prepare the structure in 20-25 minutes. स्ट्रक्चर कुठे? तुमच्या आन्सर शीटवरच रफ पेज लिहायचं आणि तिथे बनवायचं. सो हे जे स्ट्रक्चर आहे ना, ते स्ट्रक्चर तुमचं फुल प्रूफ पाहिजे. सो हा प्रॉब्लेमच येणार ना. यू विल नॉट डायग्रेस. यू विल राईट इंट्रोमध्ये मी काय लिहिणार, सेकंड पॅरा काय राहणार, थर्ड पॅरा, चौथा हे आणि हे माझं कन्क्लुजन. वन्स यू हॅव रिटन दोज पॉइंट्स ब्रॉडली, जस्ट नॉट इन डिटेल, बट यू नो एक्झॅक्टली, म्हणजे एक पॅराग्राफ जर असेल 4 ते 5 सेंटेन्सचा आणि तुम्ही इथं जॉट डाऊन करून 3 ते 5 पॉइंट्स लिहिले आहेत की आय एम गोइंग टू टॉक अबाउट दिस 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 इन द कॉजेस फॉर एक्झाम्पल, सो देर इज नो वे यू विल डायव्हर्ज. हे झाल्यानंतर, स्ट्रक्चर झाल्यानंतर, युअर जॉब इज बिफोर यू स्टार्ट रायटिंग, गो थ्रू द एसे अगेन, लुक हाऊ इट फील्स. तिथेच तुम्हाला ते रिएडजस्टमेंट करायचं आहे की ते वाचल्यावर तुम्हाला जर जाणवलं नाही यार ये यहाँ पे अच्छा दे लगता है, ये पॉइंट यहाँ लिख सकता हूं, तर तिथेच ते चेंजेस करून टाकायचे. शक्यतो जेव्हा या 60 मिनिटात युअर फोकस शुड बी ऑन हँडरायटिंग, लँग्वेज, ग्रॅमॅटिकली करेक्ट रायटिंग, राईट, अँड फ्रेमिंग द सेंटेन्सेस करेक्ट विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. सो नवं आर्ग्युमेंट किंवा नवी गोष्ट शक्यतो आणायची नाही. असं होऊ शकतं की नंतर काहीतरी आठवलं आपल्याला, मग ते स्ट्रक्चरमध्ये जर बदल करून ते फिट करता येत असेल तर इट इज ओके. अदरवाईज रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन चेंजेस करणं किंवा त्याला पर्पजफुली डायरेक्ट करणं हे थोडं कठीण जातं. व्हॉट यू कॅन डू मोस्ट, इवन इफ दॅट हॅपन्स, इज नेक्स्ट पॅराग्राफ. यूज द नेक्स्ट पॅराग्राफ टू कम बॅक टू ट्रॅक. ते ॲज हार्मलेसली ते सोडता येतं, काहीतरी कन्क्लुजन आणून अँड गेट इट बॅक टू द नेक्स्ट पॅराग्राफ, नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर स्ट्रक्चर. लाउडर. येस. तो ऐसी लेवल में तो चावला में हम कैसे लेवल पे समझे कि only depth of winter and we would appreciate the warmth of spring. तो ये दोनों because contextually आपण करतो, तर mostly we content to the side of the publication. So what was the second topic? Only the depth of winter. Can we truly, or can such depth of winter? So it is more or less like this only, that you have seen the negative, so you can identify or appreciate the, say ते म्हणतात ना की when you have seen sorrow, then you can appreciate the what is joy.
When you have seen illness, you can see what is health, importance of. So more or less त्याच लाईनवर आहे. फक्त कंटेक्च्युअली मग तुम्ही त्याला फ्रेम कसं करतात, इंट्रो, कन्क्लुजन आणि एक्झाम्पल्स, दे विल डिफर. येस. समजा मला कुठल्यातरी मराठीत वाक्प्रचार वगैरे असतं आणि व्हिडिओ आन्सरिंग इंग्लिश, पण ते आपण यूज करतो स्क्रीनला ट्रान्सलेट करायला. कारण की स्क्रिप्टचा इशू. समय से पहले और भाग्य से अधिक. पुढच्या सेशनमध्ये हे सगळं आहे. राईट. येस. अजून एनिथिंग एल्स? नो? बरोबर. So I'll stop here. If there are any doubts, let me know. We have session tomorrow also, right? So see you tomorrow again. Thank you.